10 to all. इकॉनॉमिक्स टेस्ट 9 तसं आपलं 8 टेस्ट आपण पॉलिटीच्या झाल्या होत्या. इकॉनॉमिक्सची टेस्ट पहिली आहे. टोटल सिरियल क्रमांकानुसार टेस्ट 9. काय होते आपले टार्गेट? राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, विकास निर्देशांक, त्यानुसार टेस्ट आहे. डे 2 चे टार्गेट तुम्हाला ऑलरेडी अपलोड झालेले आहे. त्यामध्ये आपण ऍसिड बेसेस साल्ट हा केमिस्ट्रीचा प्रमुख चॅप्टर कव्हर केला होता, म्हणून जवळपास 13 ते 14 क्वेश्चन त्यावरच आहे. मॅग्नेटिझमवर फक्त एक क्वेश्चन टाकलेला आहे मुद्दाम, तसा काही इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे. एकदा राज्यसेवेला तो आलेला होता रिसेंटली, तो क्वेश्चन कव्हर केलेला आहे. करंट अफेअर्समध्ये ऑगस्टची परिक्रमा आहे आणि मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये डिस्टन्स टाइम सुरू केलेला आहे आपण. त्याच्यामध्ये आपलं कम्प्लीट होतो तो टॉपिक तुमच्या आजच्या टार्गेटमध्ये. डिस्टन्स टाइम, बेसिक अँड ट्रेन. आज आपण घेतल्या ट्रेन आणि बोटचे प्रॉब्लेम, ठीक आहे, आणि नंबर आणि रँकिंग. ओके, सुरुवात करूया टेस्टसाठी. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. बेसिक्स ज्या गोष्टी आहेत त्या ज्या आहे तुम्ही स्वतःहून करून घ्याल अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगानं थोडा हार्ड लेवलवर पेपर सेट केला आहे. त्यामुळे जर कटिंग गेला असेल तर डिमोटिवेट व्हायचं काम नाही आहे. मुख्यतः राज्यसेवा मुख्य परीक्षेचे मॅक्सिमम क्वेश्चन या पेपरमध्ये आपण घेतले आहे. कारण काय, की त्या लेवलवर मग GDP आणि GNP हा टॉपिक तुमचा कव्हर व्हावा, है ना. तर ॲक्च्युली ही जर तुम्हाला लेवल येत असेल तर 100% मग कंबाईनमध्ये क्वेश्चन येणार नाही. त्या अनुषंगानं हा पेपर आहे. त्यामुळे जर चुकले असेल, कमी जास्त स्कोर आला असेल तर याचं काम नाही. बघू आपण. सगळ्यात पहिला क्वेश्चन होता चालू किमती स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि स्थिर किमती स्थूल देशांतर्गत उत्पादन. त्यामध्ये प्रामुख्यानं जे आहे आपला तर फोकस असला पाहिजे स्थूल आणि इथे आपलं स्थिर किंमत, ठीक आहे. ते चालू किंमत आणि इथे स्थिर किंमत, कॉन्स्टंट प्राइस आणि आपण म्हणू शकतो मार्केट प्राइस. त्या अनुषंगाने विचारलाय तुम्हाला GDPचा जो आहे त्याच्यामध्ये काय अंतर असतं किंवा त्याचं प्रमाण काय असतं. आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवा, एक GDP वृद्धी दर मोजाचा एकक आहे आणि एक महागाई मोजाचा एकक आहे. तर आपला जो हा GDP आहे, डिफ्लेटर म्हणतो आपण, GDP डिफ्लेटर, हा जो आहे वृद्धी दर्शवत नाही, लक्षात घ्या. तर हा रादर महागाई दर्शवते. कारण की तो युजली काय एखाद्या वर्षी काय असते, बेस प्राइस म्हटलो आपण त्याला, किंवा बेस इयर म्हणतो आपण. बेस इयर म्हणजे काय, तुलनेनं असं वर्ष ज्या वर्षामध्ये तुलनेनं इतर वर्षाच्या कमी प्रमाणात जे आहे किमतीमध्ये चढ उतार दिसतो, त्या इयरला आपण ठरवतो बेस इयर. बरोबर आहे. मग तिथे त्या अनुषंगाने जे आहे नॉमिनल GDP अपॉन रिअल GDP याचा जो रेशो असतो मित्रांनो, तो काय असतो, GDP डिप्लेटर. मग क्वेश्चन तुम्हाला तोच विचारला की चालू किमतीस करंटमध्ये GDP आणि कॉन्स्टंट प्राइसला GDP याचं जे प्रमाण असतं ते नथिंग बट काय असतं, GDP डिप्लेटर. आणि आवश्यक हे लक्षात ठेवा की हा वृद्धीचं एकक नाही आहे, वृद्धी मोजण्याचं, तर हे महागाई मोजण्याचं एकक आहे. कारण की या वर्षी उदाहरणार्थ आपण गृहीत धरू 2000 या वर्षी जे काही एक्स प्राइस असेल त्या तुलनेत 2025 ला जे वाय प्राइस आहे याच्या या प्राइस मधला डिफरन्स जो आहे हा काय दाखवतो, GDP डिप्लेटर दाखवतो, ठीक आहे. आर्थिक वृद्धी मोजण्याचं एकक नाही. का वारंवार सांगतोय, कारण STMS मध्ये क्वेश्चन शिकवला आयोगानं, म्हणून लक्षात ठेवा. GDP डिप्लेटरनं आपण महागाईचा काही जे तूट आहे ते मोजतो, आपण डिफरन्स मोजतो, वृद्धी दर मोजत नाही. आणि त्याचा फॉर्म्युला नॉमिनल GDP अपॉन रिअल GDP, ठीक आहे. पहिल्याचं उत्तर आन्सर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आता बघा. मला विचारलेलं आहे की उत्पन्न पद्धतीद्वारा राष्ट्रीय उत्पन्नाचा जेव्हा अंदाज आपण घेतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये विचारात घेतल्या जातात. थोडाफार कठीण वाटू शकतो, परंतु कसं आहे, तुम्हाला रिसेंटली स्टेट बोर्डवर आयोग गेलेला आहे, 11वी-12वीच्या स्टेट बोर्डवर, आणि स्टेट बोर्डमधून क्वेश्चन आलेले आहे. तो जो मॉडर्न कॉन्स्टिट्यूशनचा क्वेश्चन होता तर सोर्स मूळ स्टेट बोर्डच आहे ना. म्हणून मग ज्या अशा वेळेस उत्पन्न पद्धतीवर राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज, तर मग आपल्याला माहित आहे की आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहे प्रामुख्यानं: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. त्यामध्ये प्रामुख्यानं उत्पन्न आणि उत्पादन पद्धत एकत्रित वापरल्या जाते. 15-16 पासून मग खर्च पद्धतीचा सुद्धा वापर केला जात आहे. कशासाठी? GDP मोजताना. त्यामध्ये आणखी एक आपण GVA हा कॉन्सेप्ट 14-15 पासून ऍड केला, दॅट इज ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. बरोबर आहे. आता इथे लक्षात घ्या, विचारलं काय तुम्हाला, उत्पन्न पद्धतीद्वारा राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज जो आपण घेतो, बरोबर, त्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन पद्धत हे वस्तू क्षेत्रासाठी, उत्पन्न पद्धत हे कशासाठी, सर्व्हिस सेक्टरसाठी आहे, बरोबर आहे. त्या अनुषंगाने आपण घेतो त्याला. आता इथं विचारलं तुम्हाला उत्पन्न पद्धतीद्वारा म्हणजे इन्कम मेथड. इन्कम हे युजली सर्व्हिस सेक्टरच्या अनुषंगाने विचार करा या क्वेश्चन. तुम्हाला पहिला आहे उत्पन्नाच्या पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाजामध्ये हस्तांतरण देयके समाविष्ट नाहीत. ट्रान्सफर पेमेंट जे आपण म्हणतो, ट्रान्सफर पेमेंट जे म्हणतो आपण, किंवा एखादा व्यवहार केला ना, त्या व्यवहारामध्ये आपण काय दिली, त्या एखाद्या व्यक्तीला दलाली दिली, तर त्याचा समावेश होत नाही. कारण काय, लक्षात घ्या,
ऑलरेडी त्या वस्तू त्या व्यक्तीनं ते दलाली दिली, बरोबर आहे. त्याच्या इन्कम मध्ये ती दलाली मोजल्या गेलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून नवीन वस्तू जनरेट झाली आहे का किंवा नवीन रोजगार, जरी आपण रोजगार म्हणू शकतो, तर दलाली मिळाली त्यामुळे त्याचा तो रोजगारच आहे. परंतु ऍक्च्युली ते पेमेंट हे ऑलरेडी त्या देणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये गणल्या गेलं होतं. त्याची डबल काउंटिंग होऊ नये म्हणून त्या गोष्टी त्या हस्तांतरण पेमेंटच्या उत्पन्नामध्ये पकडल्या जात नाही. त्यामुळे पहिलं सेंटेन्स काय बरोबर आहे. दुसरं, बेकायदेशीर पैसा जसे की हवाला पैसा, तस्करीने कमावलेला, हा तर तुमचं तसंही नॉमिनल कॉमन सेन्सचं उत्तर आहे की तो येणार नाही. कशाला शो ऑफ करेल कोणी, आहे ना. त्यामुळे ब्लॅक मनीचा काही संबंध येत नाही. बेकायदेशीर पैसा वगैरे हा आपल्या समाविष्ट केला जात नाही. म्हणजे बी सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. ती मध्ये काय गडबड आहे बघू आपण. अनपेक्षितपणे मिळणारी जसे जिंकलेली रक्कम उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यास समाविष्ट केली जाते. ठीक आहे. तर इथे लक्षात घ्या मित्रांनो, नाही. कारण की काय होते, आपण म्हणू शकतो एखादी लॉटरी, हे सुधारण आहे. सेंटेन्ससाठी तुम्ही वाटल्यास एक्झाम्पल लिहून घेत चला. लॉटरी, तर लॉटरी झालं उत्पन्न, जरी त्याच्यावर राज्य किंवा केंद्राचा कर लागत असला तरी ऍक्च्युअल इन्कम मध्ये त्या व्यक्तीच्या घेतली जात नाही. ठीक आहे. म्हणून जे आहे सेंटेन्स चुकीचा आहे. आन्सर ऑप्शन आहे अ आणि ब बरोबर. यासाठी जर होत असेल, सोर्स अवेलेबल असेल, तर होमवर्क आहे तुम्हाला 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये, आय थिंक 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये राष्ट्रीय उत्पन्न तिसरा टॉपिक आहे, वाचून घ्या. एक असा टेबल दिलेला आहे त्या पेजवर, तर दिलं आहे की उत्पन्न पद्धतीनुसार कोणत्या गोष्टी येत नाही. 3 उदाहरण दिले, त्याच्यामध्ये 7-8 उदाहरणं आहे. असेल तर वाचा, नाही तर काही गरज नाही. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 3. येस. 50 मध्ये कोलिंग क्लार्क, चीन, भारत, पाकिस्तान काही संबंध नाही. आता आपल्याला याच्यामध्ये हा प्रश्न टोटली तुम्हाला सोडवायचा आहे लॉजिकच्या बेसिसवर. कारण की हा आपला कंटेंटचा भाग आहे का, नसायला पाहिजे. 1950चं कोलिंग क्लार्क, त्यात 3 देशातलं कंपॅरिझन जीडीपी मधलं माहिती असणं अपेक्षित नाहीये. मग अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं, म्हणून मी हा क्वेश्चन मुद्दाम घेतला. या अशा क्वेश्चन मध्ये पाहायचं मोस्ट कॉमन काय आहे. तर जास्त कॉमन तुम्हाला कोणता आकडा दिसतोय याच्यातला, 12. ठीक आहे. म्हणजे 12.00, 12.5. त्यातल्या त्यात डेसिमल पॉईंटचा जास्त कॉमन कोणता दिसतंय, 0.5. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 4 आहे. पेपर सेटर जो आहे त्यानं काय केलंय, त्याला उत्तर माहित होतं, बरोबर आहे. त्यानं उत्तर होल्ड करून ठेवलं आणि ह्या उत्तराच्या रिलेटेड ऑप्शन सेट केलाय त्यानं, बघा. मग उत्तरामध्ये काय 0.5 आहे, म्हणून त्यानं उत्तरामध्ये पहिलं ऑप्शन काय दिलं, 0.5. मग दुसरं त्याच्या जवळपासचा आकडा कोणता आहे, त्याचं उत्तर 12. ते मुद्दाम त्यानं या ऑप्शन थ्रू कन्फ्यूज केलं तुम्हाला, 12. आणि मग तिसरं रॅन्डम, कोणी एवढा विचार करत नाही. बरोबर आहे ना, की इतका विचार कोणी करत नाही. पेपर सेटर जनरली सेट करताना ऑप्शन 1-2 बद्दल विचार करणार. तिसरा जो ऑप्शन आहे ना, तो तो एकदम इरेग्युलर टाकणार. तिसरा काही पण त्याला जेव्हा त्यावेळेस सुचलं ते काय, दॅट इज 0.50. चौथा आहे तुमचं उत्तर. त्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फॅक्च्युअल गोष्टीशी आकड्यावारीच्या संदर्भात डील करता त्या क्वेश्चनला, तेव्हा नेहमी असं लॉजिक लावायला पाहिजे, की मोस्ट कॉमन त्यातल्या त्यात, मग काहीतरी या चौघामध्ये काहीतरी त्या ऑप्शनमध्ये वेगळं दिसतंय का? समजलं का तुम्हाला? हे लॉजिक आहे डील करण्याचं. हा क्वेश्चन कोणीही, ज्याचा हा क्वेश्चन बरोबर आहे त्यानं हा कंटेंट सोडवला नसणार आहे. 100% आउट ऑफ सोर्स आहे हा. ते बायोलॉजिक आन्सर ऑप्शन काय, 4. समजलं? हेच लॉजिक वापरा, कंपल्सरी आहे. ते 100% येईल बरोबर तुम्हाला. ठीक आहे, क्लिअर. फक्त जर हा क्वेश्चन जर अर्थसंकल्पातला असता तर मी म्हटलं नसतं लॉजिक वापरा. तर काय पाहिजे होती, फॅक्ट पार्ट पाहिजे. पण हा जर रॅन्डम क्वेश्चन आहे, मग फॅक्च्युअल आहे, तर मग तुम्ही त्या अँगलनं जायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित कोणते विधान बरोबर आहे? पहिला चॅप्टर कसा आहे, राष्ट्रीय उत्पन्न, तुम्हाला तुम्हाला फक्त त्यातले शब्द घेता आले पाहिजे. आता या प्रश्नामधला मी शब्द घेणार की निव्वळ मूल्यवर्धित. जेव्हा आपल्याला कुठलीही गोष्ट नेट पाहिजे असते तेव्हा आपण मायनस काय करतो, घसारा. विषय संपला. मायनस घसारावाला उत्तर एकच आहे. त्यामुळं शब्दावर फोकस करा. तो तुम्हाला वर्डिंगमध्ये काही चुकू शकते. बरोबर आहे. कारण की ते इकॉनॉमिस्ट आहे, उदाहरणार्थ सेट करणारे. कोणतरी युनिव्हर्सिटीचा प्राध्यापक असेल इकॉनॉमिक्सचा, त्याच्याकडे हा पेपर सेट करायला गेला असेल. त्याला तर मनानं बनवता येते डेफिनेशन. आलं का लक्षात? तसा उदाहरणार्थ पॉलिटीचा पेपर जर मी इन केस घेतला, तर उघडाचं काम नाही, मताप्रमाणात जे आहे सेंटेन्स मी बनवू शकतो. तसं त्या व्यक्तीचं आहे, त्या पेपर सेट करणाऱ्याचा आहे. म्हणून मग तो त्याच्या वर्डिंगमध्ये चेंजेस होऊ शकतात, पण त्याच्या कीवर्ड्समध्ये चेंजेस होऊ शकत नाही. म्हणून मग इकॉनॉमिक्सचा पेपर सोडवताना कीवर्ड्सवर फोकस करा. ते कीवर्ड्स काय? मग या प्रश्नातला कीवर्ड्स, की निव्वळ मूल्यवर्धित विचारलाय तुम्हाला. व्हॅल्यू ॲडेड विचारलाय, नेट व्हॅल्यू ॲडेड. नेट जेव्हा काढतो आपण तेव्हा काय वजा करतो आपण, घसारा. संपला विषय. मग तेच वाचा. बाजार किमतीनुसार टीपी काढला त्यानं, वजा त्याच्यातून काय घसारा मायनस केला. आन्सर ऑप्शन 1. समजत आहे का?
माझा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्या. बरं इकॉनॉमिक्स ऑलरेडी तुम्ही तज्ञाकडून शिकलेले आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू शिकायला इथं आपण बसलो आहे. ठीक आहे. तर आन्सर ऑप्शन याचं एक एक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. बस बरोबर एरिया कव्हर केला आहे. जिथे तुमचं कन्फ्युजन होते. जी-डी-पी आणि जी-एन-पी डोमेस्टिक आणि नॅशनल याच्यावरच फोकस गेला पाहिजे तुमचा. 2 संज्ञा म्हटलं की जी-डी-पी ग्रॉस डोमेस्टिक आणि ग्रॉस नॅशनल. त्यातला फरक काय? डोमेस्टिक म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की भौगोलिक टेरिटरी जी आहे, बरोबर आपली जिओग्राफिकल टेरिटरी आपल्या देशाची. त्याच्यामध्ये सिटिझन आणि नॉन सिटिझन दोन्ही आले. कशामध्ये? डोमेस्टिकमध्ये. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये. परंतु जेव्हा आपण ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणतो, तेव्हा नॅशनलमध्ये फक्त ओन्ली सिटिझन. मग अशा वेळेस बाहेर परकीय देशातल्या नागरिकांनी जे भारतात कमावलेलं उत्पन्न आहे, ते आपण त्याच्यातून वजा करतो. सिंपल तुम्हाला तेच विचारलं आहे, की जी-डी-पी आणि जी-एन-पी त्यातला फरक कोणत्या संज्ञाद्वारे लक्षात येते? दुसऱ्या देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. ठीक आहे. ते आपल्या देशातल्या लोकांनी बाहेर देशात केलेली प्राप्ती मोजल्या जाईल कारण तो इंडियन सिटिझन आहे. मला तेच विचारलंय. नॅशनल म्हटलं की सिटिझन आला. ठीक आहे. इथे डायरेक्टली लक्षात आलं पाहिजे. आहे का कोणी पूर्ण? आहे. आन्सर मारणार एक. दोन्ही एकच आहे बुवा. ठीक आहे. हा पहिलं तर ऑप्शन नसणार. त्या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो. घसारा म्हटलं वर प्रश्न पाहायचा. नेट आहे का कुठे? नाही आहे. मग हा ऑप्शन गेला. तर 2 किंवा 3. ती हा याच्यावरून चुकलं पाहिजे तुमचं. बाकी पुढची ओळ सेमच आहे. तर क्रक्स आहे, की ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये परदेशात प्राप्ती मोजली जाते का डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये? नाही. ठीक आहे. रादर सिटिझन, नॉन सिटिझन असा फरक डोमेस्टिकमध्ये केला जात नाही. कुठे केला जातो? नॅशनलमध्ये केला जातो. ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. समजलं? त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन घ्यायचं. समजत आहे? नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. मुद्दाम 5 क्वेश्चन तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचे सेट केले. 6वा अचानक बेरोजगारीचा. आणि पुन्हा मग राष्ट्रीय उत्पन्नाचे क्वेश्चन चालू होतात, की तुम्हाला माइंडसेट ब्रेक झाला पाहिजे. नेक्स्ट एन-एस-एस नुसार ज्या काही संज्ञा आहेत त्याच्यापैकी क्रॉनिक बेरोजगारी जी आहे, ठीक आहे. क्रॉनिक म्हणजे लक्षात आलं पाहिजे दीर्घकालीन, लाँग टर्म. तर लाँग टर्म अनएम्प्लॉयमेंट कोण दर्शवते? कोणती असेल? तर ठीक आहे. इंग्रजीमध्ये हा क्वेश्चन सोपा जातो. युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस किंवा युज्युअल प्रिन्सिपल सबसिडियरी स्टेटस, यू-पी-एस-एस किंवा यू-एस-एस. त्याच्यामध्ये काय असतं, की युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस किंवा सबसिडियरी स्टेटसमध्ये टोटल 182 प्लस दिवस रोजगार प्लस 30 दिवसाचा दुय्यम रोजगार. हा जर एखाद्या व्यक्तीला मिळत असेल, तर तो रोजगारीच समजला जातो. नंतर आहे करंटली डेली स्टेटस आणि नंतर आहे करंटली वीकली स्टेटस. डेली सगळ्यात कठीण आहे, कारण की त्यामध्ये रोजचं अवरली बेसिसवर मोजलं जातं. वीकलीमध्ये तरी आठवड्यातून 1 तास तरी भेटला तरी तो आहे रोजगारीत असं गृहीत धरलं जातं. ठीक आहे. म्हणून जर क्वेश्चन विचारला, की इन्क्लुझिव्ह बेरोजगारीचं चित्र कोण दर्शवते? तर उत्तर येईल करंटली डेली स्टेटस, दैनंदिन दर्जा. बरोबर आहे. आणि जर विचारलं लाँग टर्म क्रॉनिक दीर्घकालीन विचारलं, तर आन्सर ऑप्शन काय राहील? यू-पी-एस नित्य स्थिती बेरोजगारी. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 6 उत्तर 3. नेक्स्ट 7. कोळंबे सरांच्या पुस्तकातून आलेला होता. देसले हा तेव्हा नव्हता. ॲड झाला असेल तर. ठीक आहे. बघू 7व्या क्वेश्चन बघू आपण काय म्हणते. खालील विधाने विचारात घ्या. त्या अनुषंगाने विचारलाय. दादाभाई नौरोजी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज मांडला. आहे करेक्ट? बरोबर आहे. मांडला असेल. नसेलही माहीत तुम्हाला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की ट्रेन थेअरी इकॉनॉमिक्सच्या अनुषंगानं पहिल्यांदा आद्य कोण आहे? दादाभाई नौरोजी. दुसरं 67-68 या वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज होता. त्यात डाऊट घ्यायचा जागा आहे. तुम्ही घ्यालही. आपण होल्डवर ठेवू. पुढचं यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया इतिहासाचं जर नॉलेज असेल तर आपल्याला हे पुस्तक हमखास माहिती आहे. हे सिद्ध 100% बरोबर आहे. ही सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन आहे इथे. आन्सर ऑप्शन इथं 4 घ्या. आन्सर ऑप्शन 4. तो आकड्यावर डाऊट घेऊ नका. आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून सेट झालेला आहे. त्यात टाईमलाईन फार जास्त काही आपल्याला विचित्र दिसत नाही आहे. तिथं 1967 असतं तर ठीक आहे. 1867च्या वेळेस दादाभाई नौरोजी ऍक्टिव्ह होते आपल्याला माहिती आहे. त्यामुळं बरोबर. 8वा क्वेश्चन. काय म्हणते बघा. बाजार किमती स्थूल देशांतर उत्पादन आणि घटक, फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट कॉस्ट त्याच्या मधला फरक जो आहे तो आपण कशाद्वारे आपण वगळू शकतो? तर आपल्याला माहिती आहे मार्केट प्राइस जेव्हा ऍड होते तेव्हा त्याच्यामध्ये येतात इनडायरेक्ट टॅक्सेस, कारण की कोणत्याही वस्तूला जे आहे टॅक्सेस लागू आहे, मग त्यामध्ये अप्रत्यक्ष कर त्यामध्ये लागू होतात. आणि मग जर ती वस्तू सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर असेल, त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटचं वेलफेअर स्टेट म्हणून काम आहे त्या वस्तूसाठी अनुदाने प्रोव्हाइड करणं. म्हणून काय होते त्या वस्तूची किंमत कमी होते. आपल्याला जर बेसिक प्राइस किंवा कॉन्स्टंट प्राइसला ती आणायची असेल मार्केट प्राइस मधून, तर आपण मायनस करत असतो अप्रत्यक्ष कर आणि प्लस करत असतो अनुदाने.
उत्तर ऑप्शन टी, अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने. मूळ किमतीला आणण्यासाठी प्लस करावं लागतात अनुदाने. आवर्जून लक्षात घ्या, तिथं वेळेवर चुकतो आपण. कारण की अनुदानानं वस्तूची किंमत कमी होत असते. बरोबर आणायची असेल तर प्लस करतो आणि मायनस करत असतो अप्रत्यक्ष कर. कारण की अप्रत्यक्ष कर लागू झाल्यानंतर वस्तूची किंमत वाढत असते. समजलं? म्हणून हे लक्षात ठेवा. अप्रत्यक्ष कर आणि प्लस अनुदान. आन्सर ऑप्शन 3. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 9. ग्रीन जीडीपीच्या संदर्भात आहे. चांगला क्वेश्चन आहे. ग्रीन जीडीपीच्या संदर्भात अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनाचा वापर करा. होल्डवर ठेवू आपण. थोडं वाचू आपण. वाढीकरता संसाधनांचे शोषण करा. आहे का? 100% नाही. वाढीसाठी संसाधने संपेपर्यंत वापरा. आहे का? असं करत आहे आपण मानव. ते जे आहे क जरी आपला एलिमिनेट केला आपण तरी येऊन जातं ड गेला. आन्सर ऑप्शन फक्त ब बरोबर आहे. अ जरी वाटत असलं तरी लक्षात घ्या की वाढीसाठी संसाधनाचा वापर करतो आपण, बरोबर आहे. तर ॲक्च्युअली वाढच्या अनुषंगानं शाश्वत विकास त्या अँगलनं घेतलाय. ते फक्त ब बरोबर आहे. अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी हा शब्द महत्त्वाचा आहे. पर्याप्त म्हणजे ऑप्टिमम. ठीक आहे. कार्यक्षमतेने म्हणजे एफिशियंट आणि इफेक्टिव्ह हा वापर केला पाहिजे. कशाचा? आपला रिसोर्सेसचा. उत्कर्तेवादी सांगितलाय. त्या अनुषंगानं सन ऑफ द डे मध्ये लक्षात ठेवा. ते आपला जे काही संसाधन आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरायला भेटत आहे या पृथ्वीवर, त्याचा वापर आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आवर्जून व्यवस्थित केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावर एखाद्या दिवशी. ऑप्शन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 10. काय विचारलंय तुम्हाला? स्थूल देशांतर्गत उत्पादन खालीलपैकी कोण आहेत? स्टेट बोर्ड मधला डायरेक्ट सेट झालेला आहे क्वेश्चन. काय म्हणते? स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. याच्याबाबत उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या तिघाच्या डेफिनेशन खाली मांडलेल्या आहे. बघा आपण हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह. जिथे मूल्य आलं ते काय आलं? तुमची उत्पादन पद्धत. एकूण प्राप्तीचा किंवा उत्पन्नाचा म्हणजे उत्पन्न पद्धत आणि एकूण खर्चाचा प्रवाह म्हणजे खर्च पद्धत. तर जीडीपीची व्याख्या तिन्हीनुसार बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 4. अ, ब, क विधाने बरोबर आहेत. काही चुकीचं नव्हतं. इथं डोकं लावण्याचं काम नव्हतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. बघा. आर्थिक वृद्धी म्हणजे बचत दर आणि लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे दीर्घकाळात क्रमाने आणि स्थिरपणाने होणारा बदल. म्हणजे कोण सांगितलं असं? त्या त्या दिवशी टेस्टमध्ये होता, आठवत असेल तर. व्हर्जन होतं. कोर्स काय होता त्याचा? डेव्हलपमेंट. ते सरांचं जे डेव्हलपमेंट आहे चॅप्टर नंबर 2 पेज नंबर 5 याच्यावर प्रत्येक डेफिनेशन आहे. टोटल 9 डेफिनेशन दिल्या होत्या. त्यातली डेफिनेशन ॲज इट इज आलेली होती त्या दिवशी पेपरमध्ये राज्यसेवेत. आता याचं उत्तर आहे शुपिटर आणि ऑप्शन 4 मध्ये शुपिटर होता त्या दिवशी. का? ठीक आहे. किंडल बर्जर लक्षात ठेवता आहे. त्याच्या आधी जे आले राज्यसेवेत तर किंडल बर्जर आहे. आन्सर ऑप्शन प्राध्यापक शुम. 11चं उत्तर 4. नेक्स्ट पुढे नंबर 12. ट्रॅप होता. विचारलाय योगायोगानं विचारलाय चुकीचं. वरील सर्व असतं तुम्ही ट्रॅप झाले असतं 100% आणि इल्युजन होतं. सगळ्यात पहिले तर भारत सरकारची जी आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती केव्हाची आहे? 1949. 4 ऑगस्ट 1949. ठीक आहे. लक्षात ठेव जा. 49 4 ऑगस्ट. एकदा आयोगानंच डेट दिली. पी.सी. महालनोबिस, गाडगीळ आणि आर.व्ही. राव. ठीक आहे. आर.व्ही. राव. महालनोबिस स्वतः अध्यक्ष होते. गाडगीळ आणि हे सदस्य होते. त्यानंतर यांचा पहिला अहवाल 51 ला आहे आणि अंतिम अहवाल दुसऱ्यांदा 54 चा आहे. बरोबर आहे. विचारलं होतं चुकीची आहे. अचुकीचा आन्सर ऑप्शन 12चं 1. आहे कोणी ज्यानं उत्तर 4 केलेलं आहे? बक. ठीक आहे. विचारलं होतं चुकीचं तुम्हाला. बरोबर नव्हतं विचारलं. या केसमध्ये इथे पहिले गोल झाला पाहिजे. चुकीचं काय? टायटल वाचायची सवय लावा. इथेच होईल ती सवय. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 30. यस. तरी डेफिनेशन म्हणजे जे वर्डिंग आहे क्वेश्चन मधलं फार लॉंग असलं तरी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे हे कशाबद्दल बोलताय. विचारलं काय? विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाची असमानता. बस इथं फोकस केला पाहिजे. आणि उत्पन्न असमानता आणि लोकांचं एकूण उत्पन्न याचा जो एक्स वाय ऍक्सिस वर आहे तो आपण कशाने दाखवतो? लॉरेन्स कर्व. आन्सर होतं लॉरेन्स. नेट्स कर्व जो आहे ना तो एकंदरीत पर्यावरणाची जे काही क्षय आहे पर्यावरणाचा तो दाखवतो कुझनेट्स कर्वने आपण. लॉरेन्स कर्व, फिलिप्स वक्ररेषा आणि एक लॅफर आहे. फिलिप्स जो आहे हा बेरोजगारीचा दर काढतो.
आणि लॅफर कर्व कशासाठी आहे? टॅक्सेशनसाठी. त्याचं उत्तर आन्सर ऑप्शन पुढचा 14. सांगा काय उत्तर याचं? युनिव्हर्सल बेसिक इन्कम. 1972,000 आपल्या राहुल गांधींनी द्यायचं केलं होतं. मागचा 2024चा काँग्रेस गव्हर्नमेंटचा जो काही प्लॅन होता, ठीक आहे. त्याच्या अनुषंगाने ही सार्वभौमिक मूलभूत उत्पन्न म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम UBI संकल्पना मूळ कोणाची आहे? प्रणव वर्धन, इकॉनॉमिस्ट आहे. त्याचं उत्तर 3. पुढे ग्रॉस नॅशनल इन्कम याच्या संदर्भात कोणते घटक संबंधित आहे? ग्रॉस नॅशनल त्यासाठी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. पहिलं राष्ट्रीय उत्पन्न असणार आहे 100%. विचारलं आहे उत्पन्न, त्यामध्ये पहिला उत्पन्न असणार आहे राष्ट्रीय उत्पन्न आहे. तर नैसर्गिक संसाधनामध्ये घट त्यावरूनच आपण काढतो की वृद्धी होत असताना ती पर्यावरणाचा लॉस झाला DM-DN, त्यावरून आपण काढतो टोटल एक वस्तू लॉसेस, एन्व्हायरमेंटल लॉसेस. आणि पर्यावरणाचा ह्रास किती झाला, संसाधनामध्ये घट किती झाली आणि त्या घट होताना टोटल किती परिणाम पर्यावरणावर झाला, त्याला आपण म्हणतो इकॉलॉजिकल फूटप्रिंट असेल हा. ठीक आहे, तर त्या अनुषंगानं हे तिन्ही जे आहे मिळून केल्या जाते ग्रॉस नॅशनल. आन्सर ऑप्शन याचं 4 आहे, लक्षात घ्या. हरित राष्ट्रीय उत्पन्न असा प्रयोग केला होता प्रयत्न चायनानं 2006-7 मध्ये. आपल्या इथे सुद्धा पारसाती आली होती समिती, परंतु मग नंतर काही झालेलं नाही. चायनाला त्याच्या GDP मध्ये घट दिसली, त्यांनी लगेच मग त्वरित तो 2007-8 पासून तो बंद केला. त्या चायनानं प्रयत्न केला होता. आता आपला चालू आहे की नॅशनल जे आहे ग्रीन, जे आपला ग्रीन GDP आहे त्यासाठी इन्क्लुझिव्हनेस कसा आणायचा, त्यासाठी रिसेंटली केंद्र सरकारची एक समिती बसली. करंट मध्ये कव्हर करू. 15चं उत्तर आहे 4. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवाचे मूल्य वृद्धी दर्शवते. बरोबर आहे. उत्पादन पद्धत दिसते आपल्याला, प्रोडक्शन तर आहे काय, निव्वळ मूल्य वृद्धी दर्शवते. उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे देशांतर्गत उत्पादन दर्शवते. यस, टोटल उत्पन्न. ठीक आहे. नंतर PSO केंद्रीय सांख्यिकी आयोगातर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमासाठी उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. ती जनरल सेंटेन्स आहे. आन्सर ऑप्शन 16चं 4 आहे. यात काही चुकलेलं नाहीये. क्वेश्चन नंबर 70 चा अर्थ सांगा. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. काय म्हटलं 16चं? पहिलं उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवाचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शवते. यस, बरोबर आहे ना. लक्षात घ्या, नेट म्हणून चुकवायचं नाही आहे, टायटल काय ते महत्वाचं आहे. वर जर तुम्हाला विचारलं असतं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तर जर निव्वळ शब्द असता तर चुकला असता. याच्या आधीच्या जे प्रश्नात पाहिला आपण, ते हे जनरल सेंटेन्स आहे ना. असं सांगत नाही की नॅशनल बद्दल बोलतोय आपण, नेट बद्दल बोलतोय की ग्रॉस बद्दल बोलतोय. आलं लक्षात? ते असं माइंड मध्ये ठेवू नका त्या कीवर्डून. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. टीपीचा अर्थ काय? तर याच्या इथे लक्षात घ्या. आता इथे दिलाय डायरेक्ट टायटल मध्ये दिलाय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, मग नॅशनल येणार का इथे? नाहीये. टायटल मध्ये काय विचारलं तिथं फोकस करा. इकॉनॉमिक्स मध्ये 2 प्रश्न तर आपण त्याच्यात चुकवतो, टायटल विसरून जातो आपण काय विचारलाय, आणि आपल्याला जे पट्टे आन्सर मध्ये ते आपण घेऊन जातो. इकॉनॉमिक्स मध्ये जर बरोबर उत्तर आणायचं असेल ना, तर सोल्युशन काय, प्रश्न पुन्हा वाचा तो. प्रश्न जर समजला नाही तर बरेचदा इकॉनॉमिक्सचे प्रश्न बरोबर सुटतात. बरोबर आहे, कारण की खाली इकॉनॉमिक्स मध्ये असं नसते पॉलिटी सारखं संविधान चुकलंय किंवा एखादी तरतूद चुकली आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सगळंच बरोबर असते, परंतु प्रश्नाच्या अनुषंगानं बरोबर कोणता आहे ते आपल्याला घेऊन जायचं असते. समजलं? त्यामुळे असं लक्षात घ्या. फक्त जर आकडेवारी चुकला तर चुकवणार, पण कन्सेप्ट मध्ये काय प्रत्येकच गोष्ट चुकणार आहे काय? आता इथे लक्षात घ्या, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हे चुकीचं थोडी आहे, पण टायटलच्या अनुषंगानं तो प्रश्न काय तर त्याचं चुकीचं आहे. इकॉनॉमिक्स साठी आवर्जून लक्षात ठेवा, जिथे जिथे तुम्ही कन्फ्यूज होता तिथे प्रश्न पुन्हा वाचायचा. प्रश्नात जे विचारलाय त्याच्या उत्तरामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, इकॉनॉमिक्स साठी ट्रिक लक्षात ठेवा. मला विचारला जीडीपीचं उत्तर द्या. नेट नेट येणार नाही इथं, ग्रॉस नॅशनल येणार नाही. तिसरं उत्तर यायचं एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सरकारी उत्पन्नाचा मुद्दा येत नाही खर्च पद्धतीनुसार. आन्सर ऑप्शन सी. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ठीक आहे, 17चं उत्तर 3 आहे, 17चं 3. नेक्स्ट पुढचं 18.
राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे? मूल्यवाढ म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे हा पेन सध्या 2025 मध्ये उदाहरणार्थ ₹40 चा असेल. बरोबर आहे. पुढच्या वर्षी याचं प्रोडक्शन जेव्हा घेतलं आपण, तेव्हा हा पेन ₹50 चा झाला. ते वस्तू जे पद्धत आहे आपली उत्पादन पद्धत, त्या संदर्भात आपल्याला मूल्यवाढ डायरेक्टली दिसून येते. तुलनेनं बोनस आपल्याला दिसून येत नाही, कारण की ते सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. ते जातं उत्पन्न पद्धतीशी. प्रश्न तोच विचारलाय. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे? कोणती? जी दिसते डोळ्यानं. दिसते का आपल्याला? उत्पादन. उत्पादन पद्धत आन्सर ऑप्शन सी. ऑप्शन ठीक आहे. नंबर 19 यस. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 93-94 ला मूळ वर्षाऐवजी सी-एस-ओ द्वारा सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. कोणता? 93-94 या मूळ वर्षाऐवजी सी-एस-ओ द्वारा कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला? ते सांगण्यात तात्पर्य क्वेश्चन हाच होता, की जे वेगवेगळे सीरीज आहे बेस इयरची सी-एस-ओ अंतर्गत, तर पहिल्यापासून तर आत्तापर्यंत जे कोणती सीरीज असेल, ते आपली एकंदरीत आढावा पाहिजे माहीत आपल्याला. हा क्वेश्चन रँडम जरी असला, तरी याचं उत्तर यायला पाहिजे होतं. जेव्हा आपण वाचतो बेरोजगारी आणि दारिद्र्य, तेव्हा यातलं इयर आपल्याला एक रिपीट होतं. रंगराजन समितीमध्ये म्हणा किंवा तेंडुलकर समितीमध्ये. ठीक आहे. त्या अनुषंगाने इथे लक्षात घ्या, हा ऑप्शन तर गेला. कारण विचारलं होतं 93-94 या मूळ वर्षाऐवजी कोणत्या सुधारित वर्षाचा. तर तुमच्या लक्षात पाहिजे 93-94 ला लगेच अपडेट करणार नाही 1 वर्षासाठी. आला मुद्दा? पहिला मुद्दा एलिमिनेशननं. मग आता 3 ऑप्शन राहतात तुम्हाला बी, डी किंवा सी. एकंदरीत वाचनाचा मुद्दा आहे. याचं उत्तर आहे 99 ते 2000. कोणी सी मध्ये बळी पडलं सांगा. याचं उत्तर सी मध्ये आहे 4 मध्ये. आन्सर ऑप्शन याचा आहे 4. आहे कोणी? उत्तर 3 केलंय नाही? नाही? उत्तर काय? आन्सर ऑप्शन 4. चांगला करून ठेवा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. नंबर 20. जानेवारी 15 मध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालयामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी नवी श्रेणी जाहीर केली गेली. 100% जनरल सेंटेन्स आहे. केली गेली असेल. त्यामध्ये असं काही देणार नाही आहे की केली गेली नाही. ती गेली. हे काय अपील होते आपल्याला जनरल सेंटेन्स आहे. ठीक आहे. तर यानुसार वर्ष आधीच्या 4-5 पासून 10-11 असे बदलण्यात आले. त्यासाठी आज होमवर्क आहे. जे काही सगळे आधारभूत वर्ष झालेले आतापर्यंतचे बेस इयर ते एकदा बघून घ्या. जास्त नाही 7-8 च्या अनुषंगानं असेल. पण एकदा नजर मारून घ्या. हे होमवर्क आहे तुम्हाला. बी सेंटेन्स इथे आहे. करेक्ट करून आणा. ठीक आहे. याचं उत्तर फक्त एक आहे. फक्त हे नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 21. पण उत्तर माहीत आहे म्हणून आता लगेच जाऊन करेक्ट करू असं काही नाही. एकदा घरी जाऊन सर्वांनी वाचा. त्यांना उत्तर माहीत आहे त्यांनी सुद्धा वाचा एकदा बेस इयर. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आता 20 क्वेश्चन इथे आपण राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर घेतले होते. बेसिक्स तुम्हाला माहीत आहे. ॲडव्हान्स लेव्हलवरचे हे क्वेश्चन होते. थोडे बेसिक करून घ्या. ठीक आहे. ॲडव्हान्स लेव्हल हे दोन्ही क्लब करून 100% तुम्हाला तिथे झाल्या असतील. 21 पासून आता दारिद्र्याचे 15 क्वेश्चन आहे बघा. सगळ्यात पहिला क्वेश्चन 21. दांडेकर आणि निळकंठ रथ यांनी आहाराचे मूल्य किमान पोषण पातळी प्रेडिक्ट केलेलं होतं. ठीक आहे. 2250. तर पहिलंच ऑप्शन मी जर 2400 टाकलं असतं तर बऱ्याच जणांनी ते कदाचित तर केलेलं असतं. ठीक आहे. इथे 2250 आहे लक्षात घ्या. 2250. त्यानंतर 1962 ला सुद्धा एक समिती आली होती. त्यांनी सुद्धा 2250च कॅलरी निकष नमूद केलेला होता आणि 62 ग्रॅम प्रोटीन सांगितलं होतं त्यांनी त्या समितीत. क्रॉस चेक कराल. प्रोटीन किती सांगितलं होतं? 62च आहे. चं उत्तर आन्सर ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट 22. वाय-के अलग. यस. सर्वांना माहीत असेल समिती. पण त्याचा एक्झॅक्ट इयर आयोगानं विचारलेला आहे. त्या फॉरेस्ट मधला किंवा टेक्निकल मधला हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यांनी विचारलाय अलग यांच्या अध्यक्षतेखाली किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी जी परीक्षांची तज्ञ समिती होती ती केव्हा गठीत करण्यात आली? तर आहे 7 मे 2003. आयोगाने इवन वर्ष बघा सेम दिलेला आहे. है ना? पण इथे लगेन आपलं लॉजिक लागतं. लागतं लॉजिक? पेपर सेट करताना त्याच्यासमोर फॅक्च्युअलमध्ये एकच आहे पेपर सेटरसमोर. आता मी जवळपास 19 पासून 6 वर्ष झाले पुण्यासारख्या ठिकाणापासून अमरावती, अकोलासारख्या ठिकाणाहून सगळे टेस्ट सीरीज सेट करत आलोय. ठीक आहे. ते लॉजिक आहे. 2003 आहे मग त्याला कन्फ्यूज करायचं असेल तो काहीतरी लूपहोल ठेवते मुद्दाम. त्याला तुम्हाला क्वेश्चन हा स्मार्ट
पद्धतीनं सोडवायचं असते. बघा 2003च आहे. 3 ठिकाणी म्हणजे 2003 फिक्स झालं. शिक्कामोर्तब झालं. डेट कोणती आहे? सेम 7 मे. आन्सर ऑप्शन 7 मे 2003. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 23. सापेक्ष दारिद्र्य. येस. आवडता क्वेश्चन आयोगाचा. दरवेळेस राज्यसेवा प्रिलिम्सला राहते. ठीक आहे. सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी. ॲक्चुअली मी खूप बरेचदा सांगतो हा क्वेश्चन रिलेटिव्ह इंग्रजीमध्ये करा. कारण की रिलेटिव्ह जेव्हा म्हणतो आपण तेव्हा काय ते तुलना येते. आणि मग क्वेश्चन तोच विचारला होता याच्यात. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते. जिथे तुलना आहे ते तुमचा आन्सर आहे याच्यामध्ये. तर सरळ कुठे आहे? 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट जेव्हा दारिद्र्यात येतो त्याला म्हटलं जाते सापेक्ष दारिद्र्य. दॅट इज जे आहे रिलेटिव्ह पॉवर्टी. आणि मग ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय? तर आपल्या इथे मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर. एक बास्केट ठरवणार दारिद्र्याची. त्याच्यातून त्या गोष्टी ज्याला मिळत नाही, त्याचं उत्पन्न तिथपर्यंत नाही, त्याचे कॅलरी तेवढा तो घेऊ शकत नाही, तो म्हणजे बिलो पॉवर्टी लेव्हल. त्याच्यावरचे अबव्ह पॉवर्टी लेव्हल APL. मग हे जे आहे तिन्ही वाक्य पाठ करून ठेवा. हे कशा संदर्भात आहे? लक्षात घ्या, हे ॲब्सोल्यूट पॉवर्टीच्या संदर्भात आहे. मानवी शरीराला उष्मांकाची गरज तर हे 2400, 2100, 2250 तेच सांगत आहे प्रत्येक समिती. मूलभूत गरज भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे. यस. आणि आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. दॅट इज बिलो पॉवर्टी लेवलची व्याख्या. ऑप्शन ठीक आहे. मग इथे सापेक्ष दारिद्र्य विचारलं होतं. याचं उत्तर आहे फक्त पण दॅट इज रिलेटिव्ह पॉवर्टी. पुढे क्वेश्चन नंबर 24 सांगा. अगेन लॉजिक. काही नाही, हा राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन आहे. बरोबर आला होता माझा. ते लॉजिक होता. लक्षात यायला पाहिजे का प्रश्न वाचून घ्यायचा पहिले आणि तिथं टिक करायचं. दारिद्र्य प्रमाण जलद गतीने याच्यावर टिक झाला पाहिजे. सर्वात जास्त प्रमाणात कमी हे इथं समजलं पाहिजे कोणाला प्रश्न. हा त्याने विचारलं आहे तुम्हाला जलद गतीने कमी झालं बा. मुद्दाम त्यानं खाली तुम्हाला सर्वात जास्त कन्फ्यूज केलाय की त्यानं म्हटलं की जास्त इम्प्रुव्हमेंट कोण केली आहे दारिद्र्य कमी करण्यासाठी. एक्झॅक्टली असा क्वेश्चन. मग डायरेक्टली तुम्ही इथे 2 ऑप्शन दिले. बिहारमध्ये ऑलरेडी सगळा इंडेक्स जो आहे डेमोग्राफीचा आपल्याला जास्त हाय दिसतो. बिहारमध्ये ऑलरेडी पॉवर्टी लेवल जास्त आहे. 2 ऑप्शन तर गेले. महाराष्ट्र माझा बरोबर आहे, की मग आपला पंजाब, गोवा, जम्मू काश्मीर. युजुअली लक्षात आलं पाहिजे इथं जिओग्राफिकल फॅक्टर लक्षात घ्यायला पाहिजे. ऑलरेडी महाराष्ट्राची लोकसंख्येतून आपण दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तुलनेने दारिद्र्य 20% आपल्याला माहीत असते बरेचदा. तुलनेनं हे छोटे-छोटे राज्य आहे आणि प्रगत आहे कारण की तिथले संसाधनाची अवेलेबिलिटी. तर काय असणार आहे गोवा, पंजाब आणि जम्मू. ऑप्शन लॉजिक आहे. काही नाही. 50% लॉजिक आहे. तर तुम्हाला समजला काय एखादा विषय, त्या आधारावर जा तुम्ही 100% कंबाईन सारख्या विषयात 65-70 आरामात पोहोचाल. फक्त कॉन्फिडन्स ठेवा. तो ठीक आहे. नेक्स्ट 25 मोजमाप अंदाज कोणत्या अर्थतज्ञांनी केले आहे? सांगा. यापैकी सर्व? असेल कोणी वाटलं असेल त्याला की नाही झालं वाचणं नाही आलं आपल्याला डाल्टन. एखाद्या पुस्तकात असेल डाल्टन, आहे ना? डाल्टन सायन्समध्ये आहे तसा डाल्टन लोकसंख्या डेमोग्राफी थिअरी संदर्भात सुद्धा आहे. प्रश्न विचारला तुम्हाला दारिद्र्याचे मोजमाप तर 3च आहे. अ, क, ड. ऑप्शनमध्ये दिसतं अशा वेळेस तर मग तिथं विश्वास ठेवा स्वतःच्या वाचनावर. आहे कोणी वरील सर्व? असेल एखादा कोणतरी. नेक्स्ट पुढे. 26 सांगा. 11-12 हे जवळपास हा तेंडुलकर समिती संबंधात बोलत आहे. 11-12 या वर्षासाठी नियोजन आयोगानं जे काही दारिद्र्य रेषाची निश्चिती केली होती त्यासाठी काय आहे निकष त्या संदर्भात विचारलाय. याच्यावरूनच पुढचा क्वेश्चन क्रिएट झाला होता. 47 आणि 32 वाला. बघा ऑप्शन मध्येच आहे. ते विचारलंय 11-12 साठी किती होतं? 816 आणि 1000 रुपये. लक्षात घ्या. ग्रामीण भागासाठी आता इथे आपण एलिमिनेट कसं करू शकतो? ग्रामीण भागासाठी जास्त पैसे येणार नाही. ग्रामीण भागासाठी जास्त कॅलरी असतात. कारण की तिथे काय शरीर काम आहे बरोबर आहे जास्त. त्या अनुषंगाने इथे हा ऑप्शन कट झाला. सेम आता इथे आपण बघू शकतो की ग्रामीण भागासाठी जरी कमी इथे दिला पण अशी संख्या आपल्या वाचनात गेलेली नसते काही. अशा अनुषंगाने हा आकडा आपण पाठ असला पाहिजे. 816 आणि तसाच एक कॅलरीचा सुद्धा आहे. पाठ करून ठेवा. आणि या अनुषंगाने तुम्हाला होमवर्क आहे त्या आपल्या प्रामुख्यानं 2 समित्या आहे. जास्त त्यावरच विचारताय. तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. लकडावाला कमी जास्त कधी-कधी विचारते. तर तेंडुलकर आणि रंगराजन यांचे कॅलरी निकष आणि यांचे पैशामधले निकष पाठ करा. ठीक आहे, महत्वाचं आहे.
ते डिस्कस करायचं, चर्चा करू नकास. उत्तर 816 आणि 1000. आन्सर ऑप्शन 26 उत्तर 1 आहे. क्लिअर? 26 उत्तर 1. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27. सांगा. लकडावाला समिती अहवाल सरकारला कधी सादर केलेला होता? काल मी प्रिपरेशनसाठी सांगितलं होतं तुम्हाला. कशा पद्धतीनं प्रिपेअर करायला पाहिजे, है ना? कारण की आयोग विचारलाय ना, अहवालाची डेट विचारलेली आहे. 93 उत्तर आहे 1993. ठीक आहे. आता इथे होमवर्क आहे तुम्हाला, पुन्हा इथेच कळा या प्रश्नाच्या बाजूला. इथे लिहा समित्या 3 लिहा प्रामुख्याने. लकडावाला, तेंडुलकर आणि रंगराजन. त्याची लिहा इथे स्थापना. तर इथे बाजूला इथे लिहा अहवाल आणि इथे इतर लिहून काढा 3 चला. तेच उत्तर तुमचं क्रिएट झालं. जाताना पेपरच्या दिवशी डायरेक्ट जर पुस्तक हातात घेतलं तर मग टेन्शन येते दारिद्र्याच्या वेळेस. तर तुम्ही दारिद्र्याचे हे 20 क्वेश्चन जर कव्हर केले, मला रिव्हिजन आलं लक्षात? हा सर्वांनी या प्रश्नाच्या बाजूला हा टेबल बनवून टाका. होणार नाही पुन्हा. नेक्स्ट पुढचं. ग्रामीण भाग भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांगाची गरज? ऑप्शन मुद्दाम 2100 सेट केलं असतं पहिलं. योगायोगानं ग्रामीण आहे आणि इथे 2100 ऑप्शन नसल्यामुळे एकमेव सोल्युशन आहे तुमच्याकडे. हे कॅलरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. मला क्वेश्चन रिपीट. काय विचारलं तुम्हाला? शहरी भागासाठी आणि इथे पुढे ग्रामीणसाठी. फक्त विचारताना प्रश्न बरोबर आहे, हा रिव्हर्स केलेला आहे. की जर असतो तो ऑप्शन केलं असतं मी 32 आणि 47 सेट. ते अनुक्रमे असल्यामुळे त्या अनुषंगाने इथं शहरीसाठी मग जास्त संख्या, पैसे जास्त लागतात शहरात, म्हणून मग 47 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. ऑप्शन आहे ऑप्शन 4. 32-47 जर असतं लक्षात घ्या, तर इथे चुकला असता बरं तो. ॲक्च्युअली पेपर सेट करणाऱ्यालाही कदाचित तेच करायचं होतं. त्यानं ते जास्तच विचार केला मग काही ते. तर 47-32 त्या अनुषंगाने. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 30. सांगा. गरिबाचे प्रमाण 89 ची समिती लक्षात आली पाहिजे. 93 चा रिपोर्ट आहे. हा आकडावा. ऑप्शन नेक्स्ट 31. नीती आयोगासंदर्भात भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी जेव्हा कार्यगट स्थापन झाला, आपल्याला माहिती आहे पनगाडिया कार्यगट, तो त्याचा स्थापना विचारलेली होती. स्थापना विचारली होती. काय याची स्थापना? 16 मार्च 15 लक्षात घ्या. सरांचं पुस्तक वाचत असाल तर टायटल दिलेला आहे पनगाडिया कार्यगट आणि समोर 2016 लिहिलेला आहे. माझा क्वेश्चन 2021च्या मेन्समधला चुकला होता. काय करतो आपण बरेचदा टायटल आपल्या डायरेक्ट लक्षात राहते. खाली आपण पाहतच नाही. प्रश्न काय विचारला होता? स्थापना केव्हा केलेली आहे? त्यांनी काय केलं होतं प्रिंटिंगमध्ये चुकीनं पनगाडिया कार्यगट 2016. माझ्या ते लक्षात राहून गेलं. ऑप्शन होतं तिथं 16 मार्च 2000. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, शेवट कंटेंट वाचा. टायटल चुकू शकते कधी. 16 मार्च 2015 ची स्थापना आहे. 16 त्यानं रिपोर्ट दिलेला. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 32. 2009 साली तेंडुलकर समितीची सर्वात महत्त्वाची शिफारस कोणती? नवीन व्याख्या करायची होती त्या समितीला आल्या-आल्या. बरोबर आहे. तर मग त्या अनुषंगानं त्यानं काय बदल केला? आपल्याला माहिती आहे प्रामुख्यानं तेंडुलकर समितीचा फोकस होता शिक्षण आणि आरोग्याचा खर्च. आन्सर ऑप्शन 4. खाजगी खर्च हा महत्त्वाचा आहे. कारण की त्याच्या अगोदरच्या समित्या काय गृहीत धरत होत्या, की शिक्षण आणि आरोग्य हे कोण प्रोव्हाईड करतं? गव्हर्नमेंट. परंतु गव्हर्नमेंट आपल्याला माहिती आहे मग त्या लेव्हलवर आहे. ठीक आहे. मग त्या केसमध्ये मग शिक्षण आणि आरोग्याचा हा शब्द महत्त्वाचा आहे. खाजगी खर्च. तर झेडपी स्कूल वगळता, जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल वगळता इतर उपचार घेत असाल, त्याचा खर्च सुद्धा अपेक्षित आहे. असं कोणी सांगितलं पहिल्यांदा? तेंडुलकर समितीनं. मला इथे हे आहे होमवर्क. तेंडुलकर समितीनं त्रुटी कोणत्या सांगितल्या? कारण की आयोग 2-3 क्वेश्चन विचार. तेंडुलकर समितीनं दारिद्र्याच्या व्याख्येसंदर्भात कोणत्या 3 त्रुटी दाखवून दिल्या? कॅलरी आहे का पुढं? 33. दारिद्र्य निर्मूलनासाठी त्रिआयामी दृष्टिकोन खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? हा अगेन क्वेश्चन सेट झालेला होता कोळंबे सरांच्या पुस्तकातून. त्यांच्या पुस्तकात तेव्हा नव्हता तो. विचारलं होतं दारिद्र्य निर्मूलनासाठी त्रिआयामी 3 डायमेन्शनल अप्रोच जो आहे आपला केंद्रीय सरकारचा, तो कोणता कोणता आहे? तर सगळ्यात पहिले मूलभूत सुविधाची तरतूद आहे. मिनिमम ठीक आहे 8 प्रोव्हाइड करते. दारिद्र्य निर्मूलनाच्या विविध योजना सुद्धा प्रोव्हाइड करते. ग्रामीण वेगळे आहे, शहरी वेगळे आहे. वृद्धी आधारित दृष्टिकोन यस ॲट द सेम टाइम स्वतःची वृद्धी ग्रोथ रेट कसा वाढेल त्याच्यावर सुद्धा काम करते. गरीब अनुदान असं काही दिलं नाहीये. त्या स्कीमच्या अनुषंगानं देईल
सबसिडी देईल, परंतु स्पेशल गरिबीसाठी म्हणून अनुदान असं आपलं केंद्र सरकार कधी प्रोव्हाइड करणार नाही. म्हणून 4 नंबरचं उत्तर आहे माझं. नाही म्हणते ना. आन्सर ऑप्शन 4. 34 बरोबर आहे. ठीक आहे. पहिलं विचारलंय तुम्हाला IRDP एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1980 2 ऑक्टोबर. त्याच्या संदर्भात शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणे. लक्षात घ्या, कुठल्याही योजनेचा जर स्टेटमेंटमध्ये उद्देश असेल तर कधीही चुकत नाही युजुअली. पण जर प्रश्नातच विचारला की खालील उद्देश काय, तर तिथे म्हटलं तुम्हाला माहित असलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा की कुठल्याही योजनेचा उद्देश जर स्टेटमेंट फॉर्ममध्ये असेल तर चुकत नाही. दुसरं, जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग व्यक्ती आणि दारिद्र्य रेषेखालील जाती जमातीला प्राधान्य दिले जाते. तर देणार आहे का प्राधान्य दिले जात नाही बुवा. तर आपल्याला माहिती आहे हे वंचित गट आहे जाती जमातीच्या अनुषंगाने, तर मग ऑब्विसली आहे. दुसरं, गंगा कल्याण योजनेत बिलो पॉवर्टीसाठी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्रोताद्वारे सिंचन सुविधा दिली जाते. पण लक्षात यायला पाहिजे गंगा कल्याण आहे, भूजल स्रोत आहे, सिंचन आहे. काय असायला पाहिजे, सेंटेन्स बरोबर असायला पाहिजे. बरोबर विचारला, आन्सर ऑप्शन 4. 35वा क्वेश्चन, दारिद्र्याचे चक्र जो तुम्हाला आता रिपीट झालेला आहे. हा क्वेश्चन सेम 3दा रिपीट झालाय. सोर्स आहे स्टेट बोर्डचं पुस्तक. त्यानंतर ते देण्यात आलं है ना. कोण आहे, रॅग्नर नर्स. आणि मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमी, मायक्रो इकॉनॉमी आणि मॅक्रो इकॉनॉमी असं वर्गीकरण करणारे कोण, रॅग्नर फिश आणि हे रॅग्नर नक्स. दोघं फरक आहे. रॅग्नर फिश यांनी मायक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्सचं वर्गीकरण केलं आहे, लक्षात घ्या. आणि दारिद्र्याची दुष्ट संकल्पना मांडणारा कोण आहे, रॅग्नर. नेक्स्ट 36 सांगा. तर इथून 35 15 क्वेश्चन इथे दारिद्र्याचे संपलेले आहे. ते आता अनएम्प्लॉयमेंट. श्रमिकांची मागणी आणि पुरवठा यामधील तात्पुरत्या फरकामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीत काय म्हणतात. तर बऱ्याच जणांना इथं संरचनात्मक वाटलं असेल, पण याचं उत्तर आहे घर्षणात्मक बेरोजगारी. लक्षात घ्या, आन्सर ऑप्शन याचं 2 आहे. श्रमिकांची मागणी आणि पुरवठा यामधील तात्पुरत्या फरकामुळे. ठीक आहे, मागणी आणि पुरवठा जेव्हा येते, लक्षात घ्या, मागणी आणि पुरवठा श्रमिकांचा, त्यात लेबर फोर्स दिलाय. याचं उत्तर काय, घर्षणाजन्य बेरोजगारी. संरचनात्मक केव्हा म्हणतो आपण, जेव्हा गव्हर्नमेंट असफल झालं कशासाठी, मागणी आणि पुरवठ्यासाठी, किंवा गव्हर्नमेंट साईडनं जेव्हा गोष्टी इम्बॅलन्स होतात कशाचा, सप्लाय अँड डिमांडच्या, तेव्हा कोणती असते, संरचनात्मक. प्रश्नात काय दिलं तुम्हाला, लेबर फोर्सची मागणी म्हणत आहे. लेबर फोर्स घर्षण कशामध्ये आहे, जुन्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा नवीन टेक्नॉलॉजीमध्ये. घर्षण आहे की जुळून घेता येत नाही लोकांना, त्या अनुषंगाने लेबर फोर्सचा आन्सर ऑप्शन काय राहील, यांचं 2 असेल. ठीक आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला होमवर्क आहे आज. पुन्हा एकदा घरी गेल्यानंतर प्रामुख्यानं 2, संरचनात्मक बेरोजगारी आणि घर्षणात्मक बेरोजगारी, हे 2 वाचा फक्त, बाकी नका वाचू. येते 2 मध्येच तुम्ही जा. आणि हा नवीन फॉर्म्युलाही बघून घ्यायचा. देसले सरांच्या मध्ये टाइप 7 मध्ये दिलेला आहे. शहरी बेरोजगारीमध्ये 7व्या क्रमांकाची बेरोजगारी दिली आहे, नॅचरल अनएम्प्लॉयमेंट. त्याचा फॉर्म्युला बघून घ्या. नेक्स्ट पुढचा नंबर 37 काय म्हणते, वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. आता हे बघा, ड्युअल स्टेटमेंट जेव्हा असते इकॉनॉमिक्सचे, तेव्हा ते बरोबर व्यवस्थित समजून आन्सर करायचं. आता प्रश्न समजून घेऊ आपण. हा बघा, वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. यस, बरोबर. आपल्याला माहिती आहे रोजगारासहित जे आहे वृद्धी, तीच खरी वृद्धी असं म्हटलेलं आहे स्वतः पंडित नेहरू. बरोबर आहे. आणि मग आपली जॉबलेस ग्रोथ असेल तर मग त्याचा फक्त फायदा होत नाही, वरच्या गटाला फायदा होतो. बरोबर आहे. तर त्यामुळे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे की वाढ सर्वसमावेशक असते, इन्क्लुझिव्ह आहे, जेव्हा त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट आहे, जनरेशन. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. आता दुसरं वाचू आपण. पिरियडिक लेबर फोर्सनुसार 2021-22 मध्ये जे काही तिमाही वगैरे संपली, हे काहीच कामाचा नाही वाचून याच्यात. त्यामध्ये पाहू आपण, बेरोजगारीचा दर 7.2% वरून 9.8% वाढला आहे. तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, 2 सेंटेन्स हे एकमेकाशी निगडीत असतात तेव्हा ते कधीच एकमेकाला विरोधी, हे लॉजिक आहे या प्रश्नाचं. ठीक आहे, जेव्हा हे 2 सेंटेन्स एकमेकाशी निगडीत आहे तेव्हा ते विरोधी नसणार, ते पूरक असले पाहिजे. ते काय म्हणते बघा, वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते, म्हणजे पॉझिटिव्ह बोललाय. बरोबर आहे, पॉझिटिव्ह बोललेला आहे पहिल्या सेंटेन्समध्ये. आणि कसं आहे, दुसरी जनरली स्वतः सरकार स्वतःच्या निगेटिव्ह बाजू दाखवणार आहे का, व हे टक्क्याबंद वाढला, एखादा जर रिपोर्ट आला, बरोबर आहे, त्या अनुषंगानं होईल. पण डिपेंड आहे की जर हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, ते पाहिजे होतं हे 9.8 वरून 7.2% कमी झालेला आहे, तेव्हा हे या स्टेटमेंटला पूरक असतं. म्हणून याचं उत्तर आहे योग्य, केवळ अ.
समजलं? नेहमी लक्षात ठेवा इकॉनॉमिक्समध्ये 100% हा अप्रोच लागू. उत्तर काय केवळ अयोग्य आहे. समजत आहे का? बरोबर आहे ना? नेक्स्ट पुढे नंबर 38 कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? सगळे आपणच आहे त्याच्यामध्ये आहे ना? बेरोजगारी संरचनात्मकही आहे, हंगामी आणि शिक्षितही आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन 4 ही नाकारायची नाही. नवीनच काहीतरी प्रकार ऐकला तोही घेऊन जायचा. भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? सर्वच आहे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट 39 कोणते विधान बरोबर आहे? ग्रामीण भागात ओपन अनएम्प्लॉयमेंट आहे. प्लस उघड बेकारी जास्त आढळते आहेच. तर प्रचंड बेकारी कुठे आहे? शेती क्षेत्रात जास्त आहे. प्रचंड म्हणजे 1 एकर शेती आहे. बरोबर. त्याच्यावर बिचारे 3 भाऊ किंवा 2 भावाचं गुजराण चालू आहे. बरोबर आहे. त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. त्या केसमध्ये एक भाऊ जर निघून गेला शहरामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी तरी काही फरक पडणार नाही. उत्पन्न त्याचं तेवढंच राहील. म्हणून मग सीमांत उत्पादकता काय असते? 0 असते असं म्हटलं जाते प्रचंड बेरोजगारी. आणि हे युजुअली कोणत्या क्षेत्रामध्ये? प्रामुख्यानं शेती क्षेत्रामध्ये. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 40 सांगा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अत्याधुनिक तंत्राचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? यस. जास्त काही डोकं लावू नका. तंत्रज्ञान, तांत्रिक. आन्सर ऑप्शन विंडोज पासून आता जे आपण आलो आहे 11-12 पर्यंत व्हर्जनवर. काही लोकांना आपल्याला सुद्धा आपले जे जुने आपण जेव्हा नवीन ऑफिसमध्ये रिक्रूट होतो आपण आणि जुने अजूनही विंडोज एक्सेलवरच असतात. त्या केसमध्ये मग आपल्याला अपडेट होतो आपण आहे ना. त्यांना ते तेवढं अडॅप्ट होणं जमत नाही. ते कोणत्या याचे आहे? तांत्रिक, टेक्निकल अनएम्प्लॉयमेंट. ठीक. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 41 भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात त्या गोष्टी ज्या आहे अयोग्य विचारलाय टायटलवर केला पाहिजे. सगळ्यात पहिले तर प्रचंड बेरोजगारी, सीमांत उत्पादकता 0 असते. ठीक आहे. इलिमिनेट जाता येणार नाही कारण की सगळ्या ऑप्शनमध्ये क्वेश्चनच आहे. नंतर शहरी बेरोजगारी खुली नसते. बरोबर आहे का? ओपन एम्प्लॉयमेंट अर्बनमध्ये सुद्धा आहेच ना. अशिक्षित बेरोजगार आहेच ना. ओपन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे शिक्षण पूर्ण झालेलं आहे तरी त्यांना रोजगार उपलब्ध नाही. मग ओपन अनएम्प्लॉयमेंट असते. शहर असो का ग्रामीण असा भेदभाव नाही. त्यामुळे इथे ब सेंटेन्स चुकीचा आहे. घर्षणात्मक बेरोजगारी ही कामगार बाजारातील अपूर्णतेचा परिणाम आहे. घर्षणात्मक बेरोजगारी काय म्हणते? कामगार बाजारातील अपूर्णतेचा. म्हणजेच काय होते लक्षात घ्या. ब सेंटेन्सचा अर्थ काय होते? एखादा एम्प्लॉई आहे जो आय-टी सेक्टरचा आपण गृहीत धरू. त्याला सध्या रिसेंटली 8 लाखाचं पॅकेज आहे आणि त्याला दुसऱ्या एका कंपनीनं जे आहे 10 लाखाचं पॅकेज ऑफर केलं आहे. पण त्याचा तिथला जॉइनिंग कालावधी 2 महिन्यानंतरचा आहे आणि युजुअली आपल्याला माहीत आहे एक नोटीस पिरियड असतो. मागच्या कंपनीला सोडायचं असेल तर युजुअली 45 डेजच्या आत तुम्हाला सांगावं लागतं. मग तो काय करतो 2 महिन्यानंतर मला चांगली ऑफर आहे, तर मग मी 45 दिवसा अगोदर इथे रिझाइन देतो. त्या 45 दिवसाआधी तो बेरोजगार आहे का? नाही. तो चांगल्या रोजगाराच्या शोधात आहे. म्हणून त्याला बेरोजगार म्हणता येणार नाही. त्या दरम्यानची जी बेरोजगारी असते ती असते घर्षणात्मक बेरोजगारी. तिथे घर्षण असते चांगल्या पगाराच्या शोधात केलेला तुमचा जो सर्च आहे त्याच्यासाठी. म्हणून म्हणते की घर्षणात्मक बेरोजगारी कामगार बाजारातील अपूर्णतेचा परिणाम आहे. त्याला दुसरी एक कंपनी चांगलं पॅकेज ऑफर करते आहे. मग त्या केससाठी ब सेंटेन्स बरोबर आहे. विचारलं काय होतं? अयोग्य. आन्सर ऑप्शन ब अयोग्य आहे. पॅकेजचं उत्तर 2. पुढे क्वेश्चन नंबर 42 सांगा काय आहे? पहिले तर मुख्य आहे ना, तर मुख्यच उत्तर द्यायचं. नेहमी लक्षात ठेवा. आयोगाचा तो ट्रेंडच झालेला आहे. फक्त एकचदा अपवाद असा झाला होता, की युजुअली मग ते उत्तर 2 होतं. बाकी जेव्हा आयोगाने विचारलाय मुख्य उद्देश, मुख्य कारणे, काही, तेव्हा उत्तर युजुअली सिंग्युलरच आहे. ठीक आहे. विचारलाय बेरोजगारीची मुख्य कारणे कोणती आहे? ठीक आहे. तर ऑप्शन फक्त क अयोग्य तंत्रज्ञान. ठीक आहे. मुख्य उद्देश, मुख्य कारणे असा जर युजुअली आला, तर युजुअली सिंग्युलर ऑप्शन असतं. एकदाच फक्त असं झालेलं आहे. असं समजा तुम्ही 10 पैकी 2दा किंवा एकदा असं झालेलं आहे. त्यापेक्षा आपण बाय लॉजिकनं सोडवायचा. जर कंटेंट नाहीत असेल तर सोडवा, काही हरकत नाही. पण इथं काय होते गफलत होते. मुख्य कारणे कोणती? रोजगार धोरण तर असणार नाही. म्हणजे ब ऑप्शन गेला. म्हणजे हा गेला, हा गेला. आलं लक्षात? मग आता अ, ड किंवा क हा इथं टाय होतो. कारण की तुम्हाला 3 पैकी 3ही वाटतात.
मग अड जेव्हा आपण वाचतो शिक्षणाचा अभाव तर 100% वाटतं. दारिद्र्य त्याला एकदम बॅकअप देते आपल्याला. तो आहेच मग बरोबर आहे. पण लक्षात घ्या बेरोजगारीचा हा परिणाम आहे. तुम्हाला काय विचारलं होतं? कारण तर आहे फक्त लक्षात घ्या अयोग्य तंत्रज्ञान. समजलं का? हेच उत्तर आन्सर ऑप्शन 43. कामाचा अधिकार सर्वप्रथम मिळवून देणारी भारताची रोजगार योजना कोणती? सांगा. किती जणांनी 2 उत्तर केलेलं आहे? मनरेगा. ठीक आहे, याचं उत्तर 3 आहे. लक्षात घ्या. त्या महाराष्ट्राची पहिली रोजगार हमी योजना 1972 वि. पागे ठीक आहे यांनी आणलेली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या धोरणावरून प्रेरित होऊन राज्यानं केंद्रानं हा कायदा 2005 मध्ये अधिसूचित केला आणि फेब्रुवारी 2006 मध्ये लागू केला मनरेगा. त्याला मग 2009 मध्ये महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलं. त्यामुळे दुसरं उत्तर नसून याचं तिसरं उत्तर आहे लक्षात घ्या. 43 चा आन्सर ऑप्शन 3. ते हा शब्द महत्वाचा आहे. सर्वप्रथम 44. ग्रामीण रोजगार निर्मिती उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचा उद्देश शहरी भागामध्ये स्वयंरोजगार निर्माण करणे. तर ऑगस्ट 11 मध्ये संसदेत पारित झालेला महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा ओळखला जातो. बरोबर आहे का? फ्लो मध्ये येऊ नका. वरील सर्व आहेच तिथे. फ्लो मध्ये येऊ नका. मनरेगा कायदा मी आत्ताच सांगतो 2005 मध्ये केला 2006 मध्ये लागू झाला. ऑगस्ट 11 चा काही संबंध नाही. बरोबर विचारलं होतं. आन्सर ऑप्शन 3 आहे. अ आणि ब. किती जणांचा चुकला? प्लीज रेज द हँड. लक्षात अर्थ तुम्हाला ते लॉजिक नाही आठवत. तुम्हाला सांगितलंय की स्टेटमेंट आले तर 2 स्टेटमेंट आरामात, तिसरं स्टेटमेंट आरामात वाचा. त्याला हे कळलं तिथं त्यावेळेस तेव्हा तो फोकस करेल. तो आवर्जून पाहिन दुसऱ्यांदा आणि दुसऱ्यांदा जेव्हा हा प्रश्न आपण पाहतो ना तेव्हा 100% लक्षात येते काय काय चूक केली. महत्वाचं आहे. 45. राष्ट्रीय सॅम्पल सर्व्हे संस्थेकडून बेरोजगारीच्या अनुषंगाने जे 3 निकष वापरल्या जाते त्यापैकी कोणता एक नाही असं म्हटलेलं आहे. मला पर्याय चुकीचा विचारलाय. तर आपल्याला माहित आहे UPSS नंतर आठवडे विकली स्टेटस आणि दैनंदिन डेली स्टेटस असं काही नाही आहे. चालू वार्षिक दर्जा असं काही नाही. करंट इयरली स्टेटस काही विचारलं तुम्हाला चुकीचं कोणतं आन्सर ऑप्शन 45 तर 3. हे आहे का 4 करणाऱ्याला तिनं ते तुमचं आता अनएम्प्लॉयमेंट संपला. पुढचे 5 आपण इंडेक्स कव्हर केलेले आहे. बघू. 46 नंबर 46 महबूब हक यांच्यानुसार जे आहे आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यामध्ये 4 आवश्यक घटक. काही जणांना इथंच वाटते रद्द होणार हा. है ना? हे 3च घटक आहे बुवा. पण प्रश्नाचा विचारण्याचं स्वरूप बघा. त्यानं बायफर्गेशन दिलाय. एक जो घटक दिलाय ना त्याचं बायफर्गेशन दिलाय. त्याने म्हटलं 4 घटक मग ऑप्शनमध्ये त्यानं ड्युअल ऑप्शन सेट केले आहे. बरोबर. मग तुमच्या इथे लक्षात यायला पाहिजे, की आपला एच-डी-एस विचारलाय व फक्त त्याच्यातले जे घटक आहेत त्याचं बायफर्गेशन केलं. आपल्याला माहित आहे आयुर्मान आणि आरोग्य आहे. बरोबर आहे? आणि शिक्षण आणि दर्जेदार राहणीमान आहे. त्यामुळं त्या अनुषंगाने आन्सर ऑप्शन याचं पाहिजे होतं AC आवश्यक घटक 3 नंबर उत्तर. ठोकळ्यामध्ये उत्तर किती दिलंय? उत्तर 4 दिलाय. ते करेक्ट करून घ्या. 46 चं उत्तर 3 ए आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. यस. ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या जागी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स केव्हा मांडण्यात आली? ठीक आहे. ज्यांनी सत्याने उत्तर मारलं त्यांनी प्रश्न बरोबर वाचला नाही. ठीक आहे. काही असते आपल्याला. मानवी गरिबी निर्देशांक पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाला 1997. जागी मल्टी डायमेन्शनल रिप्लेस झाला 2010 ला. आन्सर ऑप्शन पाहिजे होतं 47 चा आन्सर ऑप्शन 3. होमवर्क आहे तुम्हाला आजचं हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स निकष बघून घ्या. काय त्याची स्केलही बघून घ्या. निकष आणि स्केल दोन्ही विचारलाय ना 20-33.33च्या जास्त जास्त. 48 मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोणती विधाने अचूक आहे? पहिल्यांदा संकल्पना 2010च्या मांडण्यात आली. मानवी दारिद्र्य निर्देशांकाच्या ऐवजी वापरण्यात आली पण पॉवर्टीच्या बरोबर. त्यामध्ये आरोग्य शिक्षण राहणीमानाचा दर्जा इथे वरचं उत्तर मिळालं. नंतर मूल्य जेवढे अधिक तेवढे दारिद्र्याचे प्रमाण अधिक. बरोबर आहे लक्षात घ्या. मूल्य जेवढं अधिक राहील MPIचं तेवढं त्याचं दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे अचूक उत्तर आहे आन्सर ऑप्शन 4. 49
आर्थिक विकासाचे आर्थिक घटक कोणते? ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? विकासाचे आर्थिक घटक आणि सामाजिक घटक. हा आपला सिलेबस पॉइंट आहे. ठीक आहे. त्या केसमध्ये विचारलंय तुम्हाला आर्थिक घटक कोणते? ते लक्षात घ्या. भांडवल निर्मिती आहे, इकॉनॉमिक फॅक्टर. ठीक आहे. विक्री योग्य शेतमालाचे अधिक्य आहे. काहीतरी पैसा जनरेट होणार आहे म्हणजे आर्थिक घटक आहे. विदेशी व्यापार होणार आहे, पैसा जनरेट. यस. विकास साधण्याची इच्छा. हा सामाजिक घटक आहे लक्षात घ्या. हा सामाजिक घटक आहे. वृद्धी आणि विकास. वृद्धी हा आर्थिक घटक आहे. विकास म्हटलं तर हा तुमचा सामाजिक घटक आहे. ते उत्तर असणार आहे अ, क, ड. ऑप्शनमध्ये वरील सर्व नाही म्हणून सोपा झाला. वरील सर्व असतं तर कदाचित आपण ट्रॅप झालो असतो. 49 4 लास्ट 50. कठीण क्वेश्चन आहे. जर तुम्हाला इंडेक्स समजला असेल तरच याचं उत्तर बरोबर येणार. काय म्हणते विकास निर्देशांकाबाबत कोणते विधाने योग्य आहे? त्यातल्या त्यात जेव्हा टायटलमध्ये प्रायोरिटी क्वेश्चन असते आणि योग्य असते, तेव्हा याचा अर्थ तो क्वेश्चन सर्वात कठीण असते. जेव्हा टायटलमध्ये प्रायोरिटी क्वेश्चन असते, 1, 2, 3, 4 अयोग्य असते, तेव्हा तो क्वेश्चन सर्वात सोपा असते. कारण की 4 पैकी एकच चुकलाय. ते 4 पैकी एकच योग्य आहे. म्हणजे 3 चुकलेले आहे कोणते. त्यात हा सगळ्यात कठीण टाइपचा क्वेश्चन आहे. आता काय म्हणते तुलनेनं जेव्हा याच्यामध्ये एम-सी-क्यू सेट होतात, मल्टिपल चॉईस ए-बी-सी, ए-बी तो सोपा होतो क्वेश्चन. सगळ्यात पहिले खालून सुरुवात करू. मानव विकास निर्देशांकात वरची क्रमवारी असणाऱ्या देशामध्ये लिंगभाव समानता दिसून येतेच असे नाही. होईल का शक्य? नाही. कारण की तो इंडेक्सच आहे आपल्याला. त्या अनुषंगाने युरोप कंट्री जर नॉर्वे, आइसलँड, आयर्लंड जर असेल चांगला एच-डी-आयमध्ये, तो जी-आय-आयमध्ये सुद्धा चांगला असेल. त्याच्यामुळे हे पहिलं शेवटचं चुकीचं आहे. 4. एच-पी-आय हा मानव विकास निर्देशांकाचाच भाग आहे. पाहिला का कधी आपण एच-डी-आय अंतर्गत एच-पी-आय कॅल्क्युलेट केलेला नाही. ठीक आहे. त्यामुळे हा सेंटेन्स आहे. मानव विकास निर्देशांक आणि लिंगभाव संबंधित विकास निर्देशांक दॅट इज जी-आय-आय जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स याचे निकष समान आहेत का? नाही. आपल्याला माहिती आहे तिकडे स्त्रियांचं सदस्यत्व आहे संसदेमधलं, स्त्रियांचं एम्पॉवरमेंट आहे. आपल्याला एच-डी-आयमध्ये आपल्या फक्त स्ट्रेट आहे 3 गोष्टी. शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा. त्यामुळे हे चुकीचं आहे. पहिलं बरोबर आहे. काय म्हणते आहे? लिंगभाव असमानता नसेल तर मानव विकास निर्देशांक आणि लिंगभाव संबंधित विकास निर्देशांक याचे मूल्य समान असेल. यस. तर जेंडर पॅरिटी बरोबर आहे. जेंडर इनइक्वॅलिटी नसेल तर मग एच-डी-आय आणि आपला जी-आय-आय याची व्हॅल्यू सेम असेल. काय विचारला योग्य बरोबर आहे. आजचं उत्तर आन्सर ऑप्शन करा कॅल्क्युलेट. यस. आगे ते फॉरवर्ड टॉपर आहे. की जास्त रिवाईज करा. तर 6 चुका झाल्या बरोबर आहे. एकंदरीत जे काही मला असं वाटतं 35च्या वर आहे ते सेफ झोनमध्ये आहे. आणखी पण परफेक्शन आणायला असं नाही की त्यामध्ये 44च्या प्लसच पाहिजे होता स्कोर. पण जर 35 असेल तरी ठीक आहे ॲव्हरेज आहे तुमचा स्कोर काही हरकत नाही. इम्प्रूव्हमेंट करा. 30च्या 35च्या खाली असणाऱ्यांनी काळजी घ्या. की आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. ओके. वेळ आहे आपल्याकडे भरपूर. 39 दिवस नथिंग बट खूप जास्त कालावधी आहे. बरोबर? त्यामुळं काळजी करायचं काम नाही. अजून आपण 8 दिवस इकॉनॉमिक्स सोबत आहे. 8 दिवसात रात्र जागून वगैरे ठीक आहे म्हणजे जेवढं होते कष्ट तेवढे घ्या आताच. त्या दुसरा नेक्स्ट सब्जेक्ट सुरू झाला ना मग त्यासोबत फक्त मागच्या सब्जेक्टला 2च तास मिळतील ना. आता सध्या तुम्हाला पूर्ण दिवस मिळत आहे ॲक्चुअली. हे जर आपण गृहीत धरलं सायन्स 2 तास करत आहे, 1.5 तास, ॲक्चुअली 1.5 तास करायला पाहिजे.
1.5 तास मॅथ्स आणि रिझनिंग करायला पाहिजे, 3 तास, 1 तास करंट अफेअर, 4 तास, 8 तास तुमचा जीएसचा सब्जेक्ट. त्याला काय जास्त वेटेज आहे. बरोबर आणि तो मेन्समध्ये कंटिन्यू असणार आहे. मग त्या अनुषंगानं त्याला वेळ द्या प्रॉपर. 12 तासाचं मिनिमम तुमचं सध्या सिटिंग असलंच पाहिजे. त्यापेक्षा जर कमी असेल, 40 दिवस राहिलेले आहे, त्यापेक्षा कमी असेल, चुकीचं आहे खरंच. खरं आहे, कारण की आपल्यासाठी नाही आहे ते. तरी सिटिंग वाढवा स्वतःचं आणि फिजिकल सिटिंगच्या क्वालिटीवर भर द्या. आहे ना, नाही तर 12 तास बसाल फक्त. ठीक आहे. ओके. 51 पासून डिक्टेट करतो घ्या. 51 उत्तर आहे 2. 4 तास. इथे पेन घ्यायचं काम नव्हतं. डायरेक्ट दिलेलं आहे तुम्हाला 60 किलोमीटर, 75 किलोमीटर आहे मोटार गाडी आणि एकाच दिशेने आहे. एकाच दिशेने त्या केसमध्ये निगेटिव्ह होणार आहे. व्हेलॉसिटी मायनसमध्ये होणार. डायरेक्टली 75 मायनस 60 15 राहतात. खाली दिलाय तुम्हाला 60 किलोमीटर. डिस्टन्सला डिव्हाईड करा. 15 चोक 60. 4 तास टाईम येतो तो. डिस्टन्स इक्वल्स टू टाईम इंटू व्हेलॉसिटी. डिश टी टी इक्वल्स टू टी. तो फॉर्म्युला आहे डिश टी. तर तिकडला तो ॲव्हरेजचा टी ना होता. त्या टी ना म्हणजे टोटल इक्वल्स टू नंबर इंटू ॲव्हरेज. तर इथे डिश टी व्ही डिस्टन्स इक्वल्स टू व्हेलॉसिटी. तर मॉडिफिकेशन काय? जेव्हा प्लॅटफॉर्मची लांबी वाढते तेव्हा मॉडिफिकेशनचा फॉर्म्युला एक्स प्लस टी इंटू व्ही. जेव्हा व्हेलॉसिटी त्यामध्ये आयदर मायनस होईल V2 मायनस V1 किंवा मग प्लस होईल V2 प्लस. मॉडिफिकेशन आहे 3 फक्त. आणि मग बाकी 5/18 आणि 18/5चं कन्व्हर्जन. त्या बाहेर या चॅप्टरमध्ये काहीच नाही. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की याचं स्ट्रक्चर काय आहे. ते प्लॅटफॉर्म असेल तर तिथे डायरेक्टली एक्स प्लस वायचा फॉर्म्युला लावा. बाकी टाईम व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहील. तिथे व्हेलॉसिटीचा ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे तेव्हा हा फॉर्म्युला लावा. V2 मायनस V1 V2 प्लस V1. तिसरा तिथे जिथे तुम्हाला किलोमीटर टू मीटर पर सेकंद केलेला आहे मग तिथे कन्व्हर्जन वापरा. 5/18 आणि 18/5. बस हे 3 फॉर्म्युल्यावर संपूर्ण चॅप्टर आहे हा. तर काही विषय नाही. नेक्स्ट पुढं 52. काय विचारलंय तुम्हाला? 50 किलोमीटरचा अंतराचा प्रवास. त्या अनुषंगानं किती अंतर चाललेली आहे ते. म्हणजे चालली किती आहे आणि पायी चालून आणि मग बाकीचा प्रवास. तर इथं उत्तर काय? 1. 4 किलोमीटर. ते 20 किलोमीटर येतं ते. 5च्या ॲव्हरेजनं गेली तर 4 पंचवीस 5 तास आणि 30चा ॲव्हरेज गेला 3 तास. टोटल 8 तास. ठीक. ऑप्शन 1. T3. T3 ची ट्रिक अशी आहे का दोघांची व्हेलॉसिटीचा गुणाकार. दोन व्हेलॉसिटीचा गुणाकार म्हणजे V1 इंटू V2 अपॉन व्हेलॉसिटीतला डिफरन्स. वाटल्यास फॉर्म्युला लिहून घ्या. सांगतो. त्यासाठी 53 साठी फॉर्म्युला काय आहे? V1 इंटू V2 अपॉन V2 मायनस V1 म्हणजे सरसकट डिफरन्स दोघातला गुणेला टोटल टाइम. तो डिले आहे. ते टाइम DT म्हणतो आपण त्याला. टोटल डिले टाइम किती आहे? आता याचं मांडणी कशी राहील? 2.5 किलोमीटर आणि 4 किलोमीटर म्हणजे व्हेलॉसिटी 0.5 इंटू 4 अपॉन मग 4 मायनस 2.5. बरोबर आणि व्हेलॉसिटीचा डिफरन्स इंटू 12 मिनिटे उशिरा 15 मिनिटे लवकर त्याची ॲडिशन करून घ्या म्हणजे झाले 27 मिनिटं. मिनिटामध्ये आहे तर सेकंदात कन्वर्ट करायचं आहे. 27/60. सॉल्व करा उत्तर येतं. फॉर्म्युला लक्षात ठेवा डायरेक्टली. तर उशीर लवकर असला तिथे डायरेक्टली हा फॉर्म्युला लावायचा. नाही तर केस 1 काढाल, मग केस 2 काढाल, मग इक्वेशनमध्ये पुट डाउन कराल, वेळ जाईल. हे डायरेक्ट फॉर्म्युला वापरा. दोघांची व्हेलॉसिटीचा गुणाकार, व्हेलॉसिटीतला डिफरन्स गुणिला टोटल लेट असणारा टाईम. किती मिनिटांना वेळ झाला. ॲडिशन टाईम. नेक्स्ट 54. 4.5 मिनिटे लागतात. B2चे अंतर धावायला 5 मिनिटं घेतो. त्याच्यामध्ये 1 किलोमीटर अंतरावर ठिकाणी एकाच वेळी पोहोचण्यासाठी किती लीड घ्यावी लागेल? 100 मीटर. तर ऑप्शन याचं 4 आहे. 4. 55 पूल ओलांडण्यासाठी आहे. याचा अर्थ तिथे कोणता फॉर्म्युला लागेल? एक्स प्लस वायचा. एक्स प्लस वाय इक्वल्स टू टाईम इंटू व्हेलॉसिटी. ती जे संख्या निघेल ते निघेल तुमचा टोटल पुलाची लांबी. 4 मीटर एक्स प्लस वाय. 300 मीटर प्लस करा. ते टाईम टाईम किती आहे तिथे 1 मिनिट. ते मग 60 गृहीत धरा सेकंदाच्या अनुषंगाने. आणि मग टोटल कितीला डिस्टन्स किती दिला आहे? 78 किलोमीटर. नेक्स्ट 56.
60 किलोमीटर तास वेगाने गेल्यास वेळेवर आणि 20 किलोमीटर तासने वाढवला तर ती 1 तास लवकर. डायरेक्टली कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आन्सर ऑप्शन 2 250 किलोमीटर ती अंतर कापते. नाही पहिलं उत्तर. 56 चं प्लस 45 काय? 55 चा आन्सर 2 नंबर आहे. 1000 मीटर. 56 एकदा क्रॉस चेक करून घ्या आपण. पहिलंच आहे ना याचं उत्तर. कारण की सरळ सरळ 6 चा रेशो 6 चोक 24. तर ऑप्शन एकच असतो. 57 2 नंबर उत्तर आहे. 80 किलोमीटर आहे एकमेकाच्या दिशेने ताशी 10 किलोमीटर आणि ताशी धावू लागले. किती तासानंतर एकमेकाला भेटतील. व्हेलॉसिटी मायनस करून डायरेक्ट उत्तर. ऑप्शन 8 400 मीटर लांबीची ट्रेन 400 मीटर लांबीचा पूल अगेन एक्स प्लस वाय मध्ये टाका 800 मीटर येईल. टाइम टाका आणि व्हेलॉसिटी त्यामुळे आन्सर ऑप्शन येतं 64 सेकंद. व्हेलॉसिटी डिस्टन्स आहे ना मग मला काय करायचं आहे वेळ काढायचा आहे सोपा फक्त एक्स प्लस वाय मध्ये पुट डाऊन करा. 59 एक कार 3 तासात 105 किलोमीटर त्याच वेगाने गेल्यास 5 तासात किती अंतर कापेल. डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन 105 5 किती काय 5 गुणिले 105 डिवायडेड बाय 3 भाग दिला 35 35 5 100 ऑप्शन 2 60 थोडा ट्रिकी आहे 60वा क्वेश्चन वेळ लागेल मांडावं लागेल पूर्ण थोडं जर टेक्निक न केलं गेलो तर चुकतो क्वेश्चन तर आहे 12 मिनिट आन्सर ऑप्शन 60चं 2 61 रँकिंग रो अँड रँकिंग तर सोल्युशन असं आहे की एकदाच डायग्राम करा प्रॉपर काढा वेळ बरोबर घ्या. मी जर 2-3 डायग्राम काढल्या तर 100% उत्तर चुकतं आहे ना आणि निवांत सोडवा. तसं मी मागे सांगितलं तुम्हाला डायरेक्शन सेन्स आठवते का? ज्ञान चाचणी डावीकडे चुकतो आपण. तसं इथे चुकतो आपण. इथं जर एक न इकडे-तिकडे झाला ऑप्शनमध्ये आन्सर असतं काढलेलं. हा धोका आहे सर्वात जास्त आहे ना. मी जर एक इकडे-तिकडे केला तर जवळपासचं उत्तर लगेच तिथं आहे. टिक करून जाल आणि -1.25 जाईल. सोबत पुढच्या क्वेश्चनचा वेळही जाईल. म्हणून रिस्क आहे. मग हा क्वेश्चनला आरामात सोडवलं पाहिजे. ठीक आहे. T2 T1चं उत्तर आहे 2 16 T2चं आहे 43 नंबरचं उत्तर. ट्रिक वगैरे काही नाही आहे. बरोबर आहे. जर आलाच तो तर मग ते उजवा, डावा, मायनस मधले किती तो एक फॉर्म्युला लागतो. बाकी अदर केसमध्ये तुम्हाला डायग्रामच काढावी लागेल. ठीक आहे. आरामात काढा. स्वतःला विसरू नका. तर त्यात काय होतं आपण जो व्यक्ती राहते मध्ये त्याचा आपण काउंटच करत नाही. इधर आओ, इधर के आओ. मधले गेले आहे ना. पुढे मधले जे आहे मधला व्यक्ती त्याला काउंट करा. सगळ्यात मोठी रिस्क आहे रँकिंगमध्ये. काय होतं आपण रांगेमधला जो मधला व्यक्ती आहे त्याला गृहीत धरत नाही आपण. उजवीकडचे पाहतो त्याच्या डावीकडचे घेतो. त्यानं जर विचारलं किती आहे एकूण? मोजता तुम्ही उजवीकडचे डावीकडचे. व्यक्तीला फक्त नाही. तर नेहमी लक्ष नाही एका जागा उत्तर काढते प्लस 1 वाढून उत्तर मारून देते. आहे ना चुकलं असेल मग आजचा घेऊ करू नका. 60 आहे 2. 64 आन्सर ऑप्शन 3. तर ते चौकोन डब्बे किंवा हे मोजायला सांगते तुम्हाला. त्रिकोण. तेव्हा मॅक्सिमम मुलं तेच करतात. जे उत्तर येईल त्याच्यापेक्षा 4-5 न वाढवून घ्यायचं. चुकतो आपण तिथं आहे ना. मॅथ्समध्ये तुक्का लागत नाही. 4चं उत्तर 3. 55 आन्सर ऑप्शन 2 24. 56 आन्सर ऑप्शन 29 4. 57 आन्सर ऑप्शन 99 म्हणजे 2. 58 आन्सर ऑप्शन 8 दुसरं ऑप्शन. 59 थर्ड 27वे स्थान आणि 70 मुलांची संख्या टोटल 12 असणार आहे. नेक्स्ट 71 विचारलाय तुम्हाला जनरल कॉमन सेन्स उत्तर द्यायला पाहिजे. जर तुम्हाला हार्डनेस ऑफ वॉटर कमी करायचं असेल तर कोणता केमिकल तुम्ही वापरा. पहिले वॉशिंग सोडा दुसरं सोडियम हेक्झामेटा फॉस्फेट. ठीक आहे तर युजली ट्रिक लक्षात ठेवा सायन्समध्येही लागू होते केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये. जेव्हा ऑप्शनची ॲडिशन असते तेव्हा ते उत्तर असतं ऑप्शनची ॲडिशन. पहिल्यामध्ये काय वॉशिंग सोडा दुसरं सोडियम हेक्झामेटा फॉस्फेट तिसऱ्यामध्ये 1 आणि 2 दोन्ही आणि त्यातल्या त्यात आणखी कन्फर्म झालं उत्तर चौथ्यामध्ये आलं त्यानं वरीलपैकी नाही. ऑप्शन सेटरला 2 वगळता 2 काही आठवले नाही नवीन नावं. त्यानं काय केलं दोघांची ॲडिशन त्याला कठीण झालं काम. चौथं काय वेगळं टाकावं त्यानं टाकलं वरीलपैकी
चौथं जे ऑप्शन असते हे नेहमी इरिटेटिंग असते, लक्षात घ्या. ऑप्शन सेटिंग करताना चौथं ऑप्शन सुचतं नाही. ते करंट अफेअरमध्ये बघत असाल. कधी-कधी होते एखादा क्वेश्चन आहे ना, की सुचत नाही. मग चौथं ऑप्शन हे असतं इरिटेटिंग. वरीलपैकी नाही. आन्सर ऑप्शन याचं काय 3. 72 त्यामध्ये फक्त काय झालंय सिक्वेन्समध्ये गडबड झाली आहे. 2 क्वेश्चन त्याच्यामुळे कमी आले या पेपर. पेपर सेटरनं काय केलं होतं, इंग्रजीला सेपरेट क्रमांक दिला. त्यामुळे 2 क्वेश्चन एक्स्ट्रा भरले, ते काही टाइप केले नाही. इंग्रजीत सेम आहे ना क्वेश्चन? हां, तर 3च आहे. 73 लुईस ॲसिड कोणता नाही? लेविस ॲसिड. आन्सर ऑप्शन 1 आहे. बेरियम क्लोराईड हा ॲसिड नाही. 74 कॉन्जुगेट बेस पेअर संदर्भात विचारला होता तुम्हाला. कोणती स्टेटमेंट करेक्ट आहे? आता इथे लॉजिक असं आहे, नेहमी जेव्हा असं दिसते सेम सेम, तेव्हा नेहमी ड्युअल ऑप्शन असते. त्याचं उत्तर येईल 1 ते 3 किंवा 2 आणि 3. सिमिलर वाले कलेक्ट करा. पहिल्यामध्ये काय म्हणते स्ट्रॉंग ॲसिड इज अ वीक बेस आणि तिसऱ्यामध्ये म्हणते वीक ॲसिड इज अ स्ट्रॉंग बेस. दोन्ही काय एकमेकाला पूरक आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. तर ऑप्शन माझं तिसरं असलं पाहिजे. नेक्स्ट 75 अकॉर्डिंग टू लिविस ॲसिड इज डिफाइंड ॲज. उत्तर काय? इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे का? ॲक्सेप्टर आहे. 75चं उत्तर 2 आहे. इलेक्ट्रॉन डोनर ॲक्सेप्टर. 76 होमवर्क आहे तुम्हाला 75 साठी. ठीक आहे. लेविस ॲसिड नंतर आणखी काय लॉरियन, ब्राउनस्टेट आणि ठीक आहे. तर ते एकंदरीत 3 थिअरी आहे. कोणाच्या? ॲसिड आणि बेसच्या. त्या 3 थिअरी प्रॉपर करून घ्या. आपण मागच्या मेंटरशिपला माइंड मॅपमध्ये घेतल्या होत्या. प्रॉपर करा. 76 न्यूट्रलायझेशन प्रतिक्रिया कोणती आहे? रिएक्शन कोणती? तर ऑप्शन 2 आहे याचं. हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत तो हा बाय प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडतो आणि शिल्लक राहते आपलं साधं मीठ. तर आहे 2. 77 येस. काय वापरलेला आहे? कोणता पदार्थ हा ॲसिडिक नाही? जवळपास बेस आहे तो, न्यूट्रल आहे. आन्सर ऑप्शन 2 आहे ब्लड. तोच त्याने 78 मध्ये फिट केला आहे. तर तेच राहील. 79 वेन pH ऑफ अ सोल्युशन इन्क्रीजेस फ्रॉम 4 हे रिव्हर्स आहे, लक्षात घ्या. तर मग H प्लस आयन्सचं काय होते? 4 वरून वाढतो. जेवढा तिकडे कमी राहील बरोबर आहे pH, तेवढं स्ट्रॉंग काय राहील त्याच्यामध्ये हायड्रोजनचा कंटेंट. आणि जेवढा बेस तिकडे राहील 7च्या वर, तेवढा स्ट्रॉंग काय राहील? बेस राहील. तेवढा स्ट्रॉंग ॲसिड केव्हा राहील? जेव्हा त्याचा pH 4च्या किंवा 7च्या कमी-कमी होताना स्ट्रॉंग ॲसिड होत जाईल तो. बरोबर आहे. 7ला एक्झॅक्टली काय होते? तो न्यूट्रल होते. आपलं पावसाचं पाणी. आणि 7 पासून 14 पर्यंत इन्क्रीज होताना तो काय होते? स्ट्रॉंग बेस. बरोबर आहे. म्हणून मग याचं उत्तर काय असणार आहे? दिवस की pH ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस फ्रॉम 4. मग 4 पासून वाढत आहे तो, तर pH कमी होणार. आन्सर ऑप्शन 1. 80 ब्लिचिंग पावडरमुळे जे आहे स्टरलायझेशन होते वॉटरचं, ते कशामुळं? किंवा ब्लिचिंगसाठी आपण काय वापरतो? हॅलो, ABC. 81 सांगा. करी स्टेन ऑन व्हाईट क्लोथ्स सापडले असाल तुम्ही घरी कधी. ठीक आहे. पांढऱ्या कपड्यावर करीचा डाग साबण लावल्यानंतर तांबूस तपकिरी होतो, पुन्हा धुतल्यावर पिवळा होतो. तर त्या केसमध्ये काय? आन्सर ऑप्शन काय? कारण ती बेसिक असते. तरी लक्षात घ्या, साबण हे मूलधर्मी असते, बेसिक असते. आणि आपला जो वॉशिंग पावडर असतं तो ॲसिडिक असतं. मग ॲसिड बेस कपडे स्वच्छ निघतात है ना. 85चं उत्तर 1. 82 पेट्रोलियम रिफायनिंगसाठी काय वापरते? वॉशिंग सोडा. आन्सर ऑप्शन 2. 83 यस. केक आणि ब्रेड मऊ आणि स्पंजी बनवण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? आपल्याला माहिती आहे कोणता आहे? खायचा सोडा. मग खायचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. 84 यस. विच फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर ॲसिड रेन? नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. आन्सर ऑप्शन 4. लास्ट क्वेश्चन 85. चांगला क्वेश्चन आहे. ते आपण इस्त्री करतो, आयर्न करतो ना घरी. तर ते जे वरची प्लेट असते ती ॲक्चुअली मायकाची असते. त्यामागं रिझन हे आहे, मायका इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, अ गुड कंडक्टर ऑफ हीट. म्हणून आपल्याला शॉक मिळत नाही, शॉक होत नाही आपल्याला. कारण की ते त्याचं इन्सुलिनचं कोटिंग असतं ना, मायका शीटचं असतं. आणि मायका हा इटसेल्फ काय? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्याला करंट वगैरे लागत नाही. आणि हा काय असतो? गुड कंडक्टर ऑफ हीट, म्हणून खालची प्लेट ही एकदम गरम होते.
समजला ती कशाची असते मायका. आन्सर ऑप्शन याचं काय पाहिजे होतं करेक्ट. ओन्ली बी इज करेक्ट. वरच्यामध्ये कंडक्टर नाही पाहिजे. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक. अपवाद आहे ना. नेक्स्ट 86 मध्ये बा अयोग्य जोडी अल्पसंख्याक कायदा 92चाच आहे लक्षात ठेवा. SSR स्पेशल समरी रिव्हिजन. पहिले मोबाईल ई मतदान बिहार. SIR चुकीच्या तिथे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पाहिजे होतं. मी मुद्दाम तिथे रिपोर्ट टाकले. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. तर 3 आहे. एकदम चुकवलं तसं तर काही एवढा अँगल नव्हता चुकवण्याचा. पण तुम्हाला माहिती द्यायची होती ती. मध्ये राजकीयमध्ये काही क्वेश्चन निघत नव्हता व्यवस्थित. मग आन्सर ऑप्शन छानशीच. 87 येस ब्लेझ मेट्रिवेली या यूकेच्या गुप्तचर संस्थाच्या पहिल्या महिला प्रमुख झालेल्या आहे. त्या केसमध्ये मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी हे कोणत्या देशाच्या गुप्तचर संस्थेचं नाव आहे? काय चायना. लक्षात घ्या. 87चं 4. बऱ्याच जणांनी USA मारलं असेल उत्तर. मला स्टेट दिसलं आहे ना. एकदम त्याच अँगलनं टाकलेलं आहे. CIA आहे ना सेंट्रल इंटेलिजन्स. CIA कोणाचा आहे? USAची आहे. ISI कोणाची आहे? काय ठीक आहे. 87चा आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट 88 पुढचं सांगा. 17वी ब्रिक्स स्पीकर परिषद रिओ दी जेनेरिओ इंडोनेशिया अधिकृतपणे सदस्य झाला. बरोबर. नेक्स्ट सध्या ब्रिक्सचे इंडोनेशिया 11वा सदस्यत्व आहे. त्यामुळे मी मध्ये चुकवलं. त्याला लॉजिक माहिती आहे आपलं. 17वा ब्रिक्स स्पीकर परिषद रिओ दी जेनेरिओ ब्राझील. इंडोनेशिया त्या केसमध्ये 11वा सदस्य सामील झालेला आहे. 89 माहिती दिली आहे सर्वच बरोबर आहे. ते 15 ग्लोबल पिंड इंडेक्स SDRचा SDG निर्देशांक 99वा आणि एनर्जी ट्रान्झिशनमध्ये 71वा. वर्ल्ड इकॉनॉमिक 90 सांगा. प्रश्नामध्येच 2 तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. 47वा अधिवेशन होतं. बरं काय तुम्हाला कुठे होतं बघून घ्या. पुढचं की टोटल 12 घटकाचा समावेश केला मिलिटरी लँडस्केपचा शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा. प्रश्नात 2 प्रश्न दिलेले आहे आणि मग त्या अनुषंगानं सध्या मग भारताची किती ठिकाणे या यादीत आहे? ती आहे 44 झालेली आहे. लक्षात ठेवा. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. भारत जगातून कितव्या क्रमांकावर आहे? 6वा. गुड. उत्तर 91 सांगा. 49व्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार. बरोबर आहे. सार्वजनिक सुरक्षा कायदा आणणारे महाराष्ट्र 5वं राज्य. बरोबर. आणि समृद्धी महामार्ग 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. ABC पाहिजे होतं. ते मी ABC टाइप केलं होतं. त्यांनी पण नाही केलंय. ABC तिसऱ्या ऑप्शनमध्ये C वाढून घ्या. उत्तर 3 आहे. 92 पहिलं GDP आधारभूत वर्ष. एकदम विचारला. म्हटलं तुम्ही रिव्हिजन करावं गेल्यावर. कोणता आहे? 48 49. स्वतंत्र झाल्या 47 केलं असेल है. 92चं उत्तर 2 आहे. 93 अंकटॅडचा जो वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट आहे त्यानुसार FDI क्रमवारीत सध्या भारताचा क्रमांक कोणता? 15वा. हा PYQ आहे राज्यसेवा मेन्समध्ये टाईपचा. 94 QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026. QSची टाइम्सची चांगले करून ठेवा. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. आणि एक आहे NIRF नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फेम. या तिन्ही चांगल्या करावा लागतात. त्यामध्ये आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये IIT दिल्ली टॉपर आहे. दुसरं उत्तर आहे 94चं. 95 अयोग्य. शुभांशु शुक्ला ISS वर जाणारे पहिलेच आहे. अंतराळात जाणारे दुसरे. 84 मध्ये पहिल्यांदा मुद्दाम डेटा दिलाय तुम्हाला. 1984 ला गेले होते बघा. कोण? राकेश शर्मा. आणि 25 जून 25 ची मिशन आहे ते ॲक्झिओम 4. बरोबर आहे. ते तिन्ही बरोबर आहे. अयोग्य आन्सर ऑप्शन 4 त्यापैकी नाही. 96 फता कोणाचा आहे? इराण. इराण देशाचा हायपरसॉनिक बॅलिस्टिक आहे. लक्षात ठेवा. मागे हॉसॉंग विचारलं होतं त्यांनी. उत्तर कोरिया. आता इराण. 97 चांगले करा ते 2 प्रश्न. साहित्य अकादमीचे अनुवाद, रेग्युलर पुरस्कार, बाल साहित्य आणि युवा साहित्य हे 4चा एक स्टिकी नोट्स बनवून घ्या. कशासाठीचा? साहित्य अकादमीचा. तसाच एक बुकर आंतरराष्ट्रीय बुकरची बनली पाहिजे एक स्टिकी नोट्स.
एक पद्मश्रीची, पद्म पुरस्काराची बनली पाहिजे, नोबेल पुरस्काराची बनली पाहिजे. पटकन त्याच्यातून उत्तर येतं. ऑस्कर 97 सुरेश सावंत अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 25चा बरोबर आहे. आभाळ माया बालकविता संग्रह आन्सर ऑप्शन 3. 98 प्रदीप कोकरे प्रश्नातच उत्तर ठीक आहे. यांना युवा पुरस्कार भेटलाय 25 साठीचा कोणत्या कादंबरीसाठी? खोल खोल दुष्काळ डोळे. ते जे 3 आहे ना ते ऑलरेडी भेटले आहे एका एका वर्षी. पण संदर्भ पोखरतोय स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना. चांगली कादंबरी. 99 विंबल्डन टेनिस चॅम्पियनशिप पुरुष एकेरीमध्ये कोण आहे? यानिक सिन्नर. तर काम काय आहे? इयरबुक आलं असेल असेल तर मग तुम्ही कंपाईल केलं असेल ज्या काही 4 टेनिस स्पर्धा आहे मुख्य त्या चौघाचे मेल विनर आणि फिमेल विनर काढून विचारला होता फाईन ग्रुप सीच्या मेन्स. 99चं उत्तर 2 आणि 100वा सांगा. जीएसटी दिन म्हणून साजरा केला जातो कोणता? 1 जुलै. डॉक्टर्स डे 1 जुलै. अकाउंटंट डे 1 चार्टर्ड अकाउंटंट 1 जुलैचा आहे. डॉक्टर्स बिधानचंद्र राय 1 जुलै. जीएसटी डे सुद्धा 1 7 जुलै अजून महत्वाचा आहे ठीक आहे. 7 जुलै हाला हाला फॉर द रिझन आणि 11 जुलै लोकसंख्या दिवस. नेक्स्ट पुढे टॉपिक घ्यायचा सांगत जा. ऑनलाईन ज्या विद्यार्थ्याचे काही रिप्लाय आले का या क्षणाची वाट पाहत असतो आम्ही बॅचमध्ये. हा जो क्षण असते आता है ना शक्तिमान आज कोणता असणार वा तर तुम्हाला तर कसं आहे चॉईस आहे तुम्हाला इथं बोलता येते सांगता येते पण आहे त्या विषयावर बोलू आज सांगा. जा बस पहिली गोष्ट तर ऑफिशियली लागायचं आहे मी त्याच्यामुळं मी अजूनही एक्सप्रेस नाही करत कधीच. बरोबर आहे ना है ना कसं आहे पोस्ट यायची आहे आपल्याला तर आपण बोलायला नाही पाहिजे या विषयावर. तरी ज्या दिवशी मी बोलल ना त्या दिवशी सांगा म्हणून त्या दिवशी मग पहिलं जे लेक्चर होतं तेव्हा मी काही बोललो नाही प्रवासाबद्दल है ना. आता येणारच नेक्स्ट तेव्हा मी बोलेल हा प्रश्न है ना. वाईट नका वाटून घेऊ खरंच चेक करतो पण मला असं वाटतं की अजून ऑफिशियली आपण जेव्हा लागू तेव्हा आपण कारण की कसं आहे खूप जवळून अपयश पाहिलं आहे मी त्यामुळे मला खूप जास्त किंमत आहे त्या गोष्टी आहे ना. बाकी अजून दुसरा एखादा क्वेश्चन. लॉ ऑफ अट्रॅक्शन चांगला क्वेश्चन बोलू. त्यामध्ये बघा द सिक्रेट नावाचं एक बुक आहे. विशेष नाही आहे त्या बुक्सचा एनी टाइम बेस्ट सेलर आहे वाचलं असेल तर. आणि आत्ता जर होत असेल पॉसिबल तर वाचा. पण जर लाँग टर्ममध्ये किंवा 100% आयुष्यात एकदा ते पुस्तक वाचलं पाहिजे आणि फॉलो केलं पाहिजे. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल जे आहे मी बोलतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकल बाजू सांगतो पहिले. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते सगळ्यात पहिले तर अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? आयुष्यात जे तुम्हाला पाहिजे ते युनिव्हर्सला व्यक्त करा. काही टेक्निकल रूल सांगतो. मग माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. पहिला मुद्दा तर जे आपल्याला पाहिजे ते व्यक्त करा. आपण ते बरेचदा व्यक्त करत नाही है ना. आणि व्यक्त करण्याच्या जागी आपण जात नाही मंदिरात है ना. बेसिकली सगळ्यात पहिले तर तुम्ही ध्यान करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करण्यासाठी अफर्मेशन खूप महत्त्वाचं आहे. युनिव्हर्समध्ये जर तुम्ही अफर्मेटच करणार नाही की मला काय पाहिजे ते मागणारच व्यक्तच नाही करणार तुमच्याकडे ते रिटर्न येणार का? नाही. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा प्रिन्सिपल रूल आहे क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे क्वांटम फिजिक्सचा बरं क्वांटम पार्टिकलचा. आणि क्वांटम पार्टिकल काय म्हणते आहे की पृथ्वी हे याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही करता त्या त्या गोष्टी कधी ना कधी तुम्हाला त्या टाइम पिरियडमध्ये तुमच्याजवळ परत येणार असतात. मग काय म्हणते आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन जे बरेच जण याचा वापर करतात. रिसेंटली एक रील बघितली होती. माझ्याच लिस्टमध्ये एक कोणतरी अधिकारी आहे ज्याने एक्झॅक्टली तो आकडा लिहिला होता 491.5 होते 591.5 आणि त्याला 591 मार्क्स आहे. तो आता सध्या म्हणजे मला वाटते टॉप 20 मध्ये आहे बहुतेक. नाव नाही आठवत त्याचं. आणि त्याने दाखवलं होतं त्या रील्समध्ये लॉ ऑफ कोण आहे? यस यस है ना. सो बेसिकली हा एक उदाहरण आहे. दुसरं म्हणजे आता नाव तर घेता येणार नाही प्लॅटफॉर्मवरून परंतु आपल्या महाराष्ट्रात सुद्धा
व्यक्ती आहे जे त्यांनी सेशन घेतलेले आहे, बरोबर आहे, त्या विषयावर. तो बेसिकली माझं म्हणणं आहे तो तर प्रूफ आहे. परंतु लोकांचा विश्वास याच्यापुढे नाही आहे, लक्षात घ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचं. ते काही-काही गोष्टी फारच जास्त त्याचा दुरुपयोग सुद्धा करतात, बरोबर आहे. तो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य सगळ्यात पहिले टेक्निकल बाजू. डायरेक्ट टेक्निकलवर बोलतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन केव्हा काम करते? जेव्हा तुम्ही अफर्मेट होता. तेव्हा तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागता. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिले सुरुवातीला, दिवसाच्या सुरुवातीला काही वेळ शांत बसून ध्यान करायला पाहिजे. नाहीतर मग दुसरी बेटर ऑप्शन आहे. तुमच्याकडे जेव्हा तुम्ही अभ्यासाला येता, तर येताना कोणतं तरी एक मंदिर लागणार आहे तुम्हाला, है ना? किंवा तुम्ही तिथे दर्शनाला जाऊ शकता. आपण ॲस्पायरंट आहे. मान्य आहे की अध्यात्म आपल्यासाठी फार दूरची गोष्ट आहे. पहिले पोटच भरायचं आहे आपलं, आहे ना? मग त्या केसमध्ये आपण निदान एवढं तरी करायला पाहिजे, की गेलो आणि दर्शन घेतलं आणि सांगितलं, की माझी इच्छा काय आहे? त्याला आपण मागणं असं म्हणत नाही. ऑलरेडी खूप मोठी यादी असते त्यात, आहे ना? मग आपण कन्फ्यूज होऊन जायचं अजून. सो बेसिकली काय आपण जेव्हा मागतो, तर तिथले जे पॉझिटिव्ह वाइब्स असतात, कारण की मंदिरामध्ये असा जगातला असा एकही व्यक्ती नसेल, का जो निगेटिव्ह थॉटनं गेलेला आहे. लक्षात घ्या. तो त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जाईल वास्तविक पाहता, परंतु जाईल तो पॉझिटिव्ह अप्रोचनंच जाईल. म्हणून मग तिथली जी एनर्जी असते ना, मंदिरामधली कोणताही असं प्लेस घ्या. मंदिरच नाही म्हणत मी बेस्ट कोणतंही प्लेस. तिथे काय असतं वेगळे वाइब्स असतात. त्यामुळे हा टेक्निकल पहिला मुद्दा अफर्मेशन. दुसरा महत्त्वाचा लॉ ऑफ अट्रॅक्शन मला तरी असं वाटते, का हा जास्त रिलेट आहे कर्मासोबत. आहे ना, कारण की एखाद्या गोष्टी तुम्ही फक्त मागत राहाल, मागत राहाल. कर्म तुमचे शून्य आहे, तर ते भेटणार आहे का? नाही. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला म्हणूनच लोकांचा फेल होते, म्हणून लोकांचा विश्वास नाही आहे. जगातल्या लक्षात घ्या, जे टॉप मोस्ट काही पर्सनॅलिटी आहे ना, मी नावं मला सांगू शकतो वाटल्यास भरपूर असे आहे टॉप मोस्ट, ज्याचा प्रॅक्टिकल यूज त्यांनी केला आहे रोजच्या जीवनामध्ये आणि ते करत सुद्धा आहे, सक्सेस होत आहे. कारण काय? त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि कर्मा सिद्धांतला रिलेट केलेला आहे. असे काही लोक आहे, की फक्त काय म्हणते आपण, "धैर्य हरी" है ना, "पलंगा परी." असं आहे, की बस कर्म करायचे नाही शून्य आणि मागत राहायचं, देवा चांगलं होऊ दे, होऊ दे. तेव्हाही मदतीला येत नाही, है ना. बेसिकली लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तो टेक्निकल सांगतो. आता मी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो. मला असं वाटते, लॉ ऑफ अट्रॅक्शन बाबत सगळ्यात महत्त्वाचा त्याच्या अगोदर जो सिद्धांत आहे ना, तो आहे कर्मा सिद्धांत. कर्मा जो थिअरी आहे, ते आपण भगवद्गीतातली माझं नेहमी टॅगलाईन असतं. तर मला असं वाटतं, की लॉ ऑफ अट्रॅक्शन केव्हा काम करेल, जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रामुख्यानं 2 गोष्टी जबाबदार आहे. तर तुम्ही मागा. अफर्मेशन खूप महत्त्वाचं स्ट्राँग पाहिजे तुम्हाला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मला त्या दिवशी प्रश्न कोणता विचारला होता, की निगेटिव्ह थॉट्स आहे ना. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनला कधीही निगेटिव्ह किंवा त्याला म्हणू शकतो आपण त्याला बायपास करू नका. तर त्या गोष्टीला काय होते आता जसं उदाहरणार्थ जर तुम्ही एक्सप्रेस केलं, मागे मला कोणतरी म्हटलं होतं, "सर मॅथ्स रिझनिंग कठीण जाते." त्यांना डायरेक्ट म्हटलं, "म्हटलं कशाला असं?" आणि म्हटलं त्याचा अर्थ तुम्ही काय केलं? व्यक्त केलं. युनिव्हर्समध्ये ते पुन्हा रिटर्न तशाच वाइब्स येणार आहे. मला म्हणणार आहे मॅथ्स रिझनिंग येत नाही, येत नाही. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणते फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बोला. म्हणून मग लोकं जे म्हणतात बघा काही-काही पर्सनॅलिटी आजूबाजूला असेल तुमच्या, ते नेहमी पॉझिटिव्हच बोलतात, है ना. निगेटिव्ह शब्द काढतही नाही. बरोबर आहे. तर तो एक त्याचा अँगल आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आलं लक्षात? मला असं वाटतं ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर सगळ्यात पहिले जे तुमचं ड्रीम आहे, काही असू शकते. कोणी-कोणी पार्किंगसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन लावते. ठीक आहे. होते कधी-कधी. कोणी-कोणी लिफ्टसाठी वापरते. आहे असे उदाहरणं. तुम्ही जर पाहाल तर आहे. किंवा लिफ्ट मला मी जाईल तेव्हा 0वर असू दे. आहे ना? तिथे मग वर्क करेल तिथे सांगता येत नाही. तर प्रोबॅबिलिटी थिअरी आहे. म्हणून लक्षात घ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही व्यक्त करा. व्यक्त करण्यासाठी 2 गोष्टी सांगितल्या मी. एक तर मेडिटेशन, जे आहे एखाद्या ठिकाणी शांत ठिकाणी जाऊन व्यक्त होणं. तर आपलं जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्ट करतो आहे त्याच्याशी रिलेटेड तुमचं कर्म असलं पाहिजे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तिकडे वेगळं मागू राहिले. कर्म इकडे दिवसाचे वेगळे चालू आहेत. तर कसं काय होणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, है ना? माझ्या अँगलनं हे आहे. ते थांबूयात. हां, म्हणू शकतो आपण. त्या अँगलला म्हणू शकतो तसं शकतो आपण इंट्युइशनला. फक्त एवढं इंट्युइशन स्ट्राँग पाहिजे मग त्याच्यासाठी का त्याच्या अनुषंगानं तुम्ही डायव्हर्ट नाही झाले पाहिजे. तर कसं होतं इंट्युइशनला हे बघा इंट्युइशनचं यांनी उत्तर काढलं तर मी सांगतो. बेस्ट मोमेंट इंट्युइशनचा असते जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असता आणि तुम्हाला आतला आवाज म्हणते हेच उत्तर आहे. पण तरी तुमचा ब्रेननं तुम्ही उत्तर बदलवता आणि चुकून येता. ते तुम्ही जे म्हणता की लॉ ऑफ अट्रॅक्शन, इंट्युइशन हे सेमच आहे जवळपास. पण त्या इंट्युइशनवर तुमचा तेवढा ट्रस्ट पाहिजे. मग त्याच्यासाठी ना मला खूप जास्त करावं लागते. म्हणून ट्रस्ट असण्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास पाहिजे. मग जे तुमचं ते ऑप्शन 1ला नेहमी येतं ना तुमचं पहिल्यांदा आणि तुम्ही बदलून मग चुकून येता नेहमी. झालाय प्रत्येकाचा क्लासमधल्या प्रत्येकाचं झालं असेल.
सेमच आहे. इंट्युएशन ते तिथं फर्म राहा. जेव्हा तुम्ही ॲन्सर बदलणार नाही ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की 5 पैकी अशा वेळेस 4 बरोबर आले, एखादा चुकला. प्रोबॅबिलिटी थिअरीनुसार आपल्याला तर एकाच 4चा रेशो आहे. ऑलरेडी काय पॉझिटिव्ह आहे. जवळपास ऑल ओके. थँक यू. असे एक टॉपिक सांगत जा, मी बोलतो याच्यावर. थँक